कायवानो आता न पुरे हि वाणी मस्तक चरणे ठेवितसे थोरे वसांडले आपुले परिसे नेने शोकैसे लोखंडाशी जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविते परोपकारे भूताची दया हे भांडवल संता आपुले ममता नाही देही कायवानो आता न पुरे हि वाणी मस्तक चरणी ठेवितसे तुका म्हणे सुख पराविया सुखे अमृत हे मुखे स्रवतसे कायवानो आता न पुरे हि वाणी मस्तक चरणी ठेवितसे नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम चरण पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजवं मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मज वानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्ते विठ्ठला विठ्ठला
पावनाती भासती पंचानन समाना तया श्रोत्याच्या चरणी जाना साष्टांग नमन करीत असो वाद्यभूषित पावन तो प्रत्येक शामरेंद्रा समान तयाची चरणी जान साष्टांग नमन करीत असो आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठ स्वर आराका जे कीर्तनी वैवासित लोका तयाची चरणी नमन गा मज दिसत सो परम विख्यातू जो जान ब्रह्मयाचा सुतू नारद जान नाम तितिक्षु तयाची चरणी नमन गा जेने धर्मजित विलाची बळे तो संभाजी जान नवाले कावतरला जयाची कुळे तया छत्रपतीची चरण कमळी साष्टांग नमन करीत असो विठाला 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 जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते वादी माया जगदंबा भवानी कुलस्वामिनी अंबा कायवानु आता न पुरे हिवानी मारतानगडे मला तिथं गेला एक मासो बर ते मला कळत नाही तेच बरं आहे रे
गटा मोबाईल मोडून जाईल ना. ते आमच्यासारखा पाहिजे होता गरिबीचा, जमत त्याचा भारीचा असं. बाबा टोपी काढा तुमची. मागची बाई त्यानं शाप दिल्यावर तुम्ही जळून जाता. कसं होतं ते आधी जागा धरून बसल्यात ना मला बघायला. मला पैसे यायला काय डिझेल खर्चून आलेत ना ऐकायला. बाबा तुमचाही पटका काढा, काय होत नाही. काढा ना. हाव ना दिसच म्हणते अवघड झाला. आता मी जागा आणता आली असती तर आणली असती माय, पण जागा नाही ना आणता येत. मला लय मोठी जमीन आहे पण आणता येत नाही. विठाला 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 कायवान वाता न पुरे हिवाने मस्तक चरणे ठेवे तसे थोरी वस्तांनी आपुली परिसे नेने शिव कैसे लोखंडाशी. प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. विठाला 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 प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगाद्वारे तुकोबाराय प्रतिपादित करतात निमूटपणे की संतांचा महिमा वर्णन करत असताना माझी वाणी पुरत नाही. काय वानो आता न पुरे ही वाणी तुकोबाराय म्हणतात. म्हणून मस्तक चरणे ठेवी तसे. या संतांचा महिमा प्रतिपादित असताना माझी वाणी अपुरी पडते. याच्याकरता मी संतांच्या चरणावर डोकं ठेवणं हे उचित मानतोय. काय संतांची व्याप्ती. थोरे व सांडलेले आपुली परिसे नेने शिव कैसे लोखंडाशी. परिसा लोखंडाला स्पर्श करत असताना कधी असं म्हणत नाही की मी लोखंडाला स्पर्श केल्यावर लोखंडाचं सोनं होतंय. 30-40 रुपये किलो विकणार लोखंड लाखो रुपये तोळा इकल्या जाते. ही परिसाची संगती झाली की लोखंडात इतका बदल होतो. ती संतांची अवस्था आहे. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. संतांचं जीवन विश्वाच्या कल्याणाकरता आहे. आपलं जीवन स्वतःच्या कल्याणाकरता. देह कष्टविती परोपकारे. आपणही खर्च देह कष्ट करतो, आपणही जीव जाळतो, पण संसारातल्या लोकांसाठी संत विश्वासाठी. भूताची दया हे भांडवल संता आपुली ममता नाही देही. भांडवल या शब्दाचा अर्थ श्रीमंती. काय संतांच्या जीवनात ती श्रीमती? दुसऱ्यावर दया करणं. भूताची दया. भूत या शब्दाचा अर्थ जीवसृष्टी. मुंगीपासून तर झाडापर्यंत. अरे हे झाड तोडू नकोस रे राजा, हे झाड रस्त्याच्या कडेला आहे. एखादा वाटसरू जर रस्त्यानं चलत असेल, त्याला ऊन लागला असेल, त्या झाडाच्या सावलीला बसन रे बाळा, त्या झाडाला तोडू नको. त्याच्यावर सुद्धा दया करणं ही संतांची श्रीमंती आहे. भूताची दया हे भांडवल संता. आपलं भांडवल काय? जमिनी घेणे, मोरंड्या घेणे, मोठमोठाली बंगले घेणे, विहिरी पाडणं, बोर पाडणे, पाईपलाईन करणे, जास्तीत जास्त कसं उत्पन्न होईल, जास्तीत जास्त आपल्याला पाहणे रावण्यात कसा मान भेटेल, हे आपलं भांडवल आहे. संतांचं भांडवल हे नाही. संतांचं भांडवल हे दुसऱ्यावर दया करणं. तो का म्हणे सुख पराविया सुखे अमृत हे मुखे स्रवतसे. सुख कशाचे? संतांचं. आपलं सुख हे महापोरग नोकरीला लागलं पाहिजे, माझा मुलगा व्यापार क्षेत्रात मोठा झाला पाहिजे, आपलं भांडवल. माझा मुलगा राजकारणात फार मोठा झाला पाहिजे, आपलं भांडवल. आणि संतांचं भांडवल जग मोठं झालं पाहिजे. ऊस तोडणाऱ्या हातात कोयतं होतं. संतांनी विचारलं, बाळा काय चाललंय? काय नाही मालक, छान आहे, बरं. लेकरं बाळ एकच पोरग आहे, काय करतय? आज ऑर्डर आली, कलेक्टर झाले.
टाळी वाजली संतांनी. वा 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 वा, गरीबाचं लेकरू इतकं उंच गेलं, याच्यात संतांचं सुख आहे. आपलं सुख सांगू, ते फलाण्याचं पोरग शिक्षक झालं माहिती आहे आम्हाला, काऊन त्या पोटात डबा उठला, त्या बापाला पगार द्यायची का त्याला? हा फुकट कळण शेंडी वळवळ काऊन इचकत होतो तर वानरांवर बळड्यासारखं. नाही म्हणे काय त्यानं बंगला बांधला माहिती आम्हाला. काय माहिती तुला? त्याला गवसलं. तू काऊन पैठण पासून गिरगाव पस्तोर जेसीबी नाही उकरलो? तुला काऊन नाही गवसलं सुमळ्या? एखाद्यान बांगला बांधला म्हणजे म्हणतो त्याला गवसलं. अरे निमूटपणे सहन करायला पाहिजे. त्याचं प्रारब्ध उधायला आलं, ते मोठं झालं. दुसऱ्याचं बरं झाल्यावर पोटात दुखत ती माणसं असतात, आणि दुसऱ्याचं बरं झाल्याच्या नंतर समाधान मानतात. ही संत असतात. साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठ्ठल विठ्ठल श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने असीम प्रयत्नानं चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानदान अन्नदान सोहळा माग भगवतीचं अधिष्ठान कोल्हापूर निवासी, बरोबर आहे? कोल्हापूरचं स्थान आहे ना? हो. कोल्हापूर निवासिनी आई जगदंबा महालक्ष्मी माता अशा पवित्र अधिष्ठानावर चालत असलेला ज्ञानदान अन्नदान सोहळा आणि आजच्या 4थ्या दिवसाचं कीर्तन करण्याचा योग, तुकोबारायच्या अभंगावर बोलण्याचा योग तुम्हा गावातल्या मंडळीच्या वतीनं माझ्याकडे आला. याकडे ठाण नगरीतील जेवढ्या आडनावाची माणसं असतील तेवढ्याला धन्यवाद. मला काही सगळ्यांची नावं पाठ नाही, मला काय पाठ करून इथली ग्रामपंचायत बिला व्हायची नाही. सगळ्यांची नावं घेतली अशी ग्रहित. तारखेच्या संदर्भात आमचे पवार महाराज सारखे 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 फोन करीत होते. योग आला. एके दिवशी पैठणे बापूंचं श्राद्ध होतं. त्या दिवशी मला पत्रिकाही घेऊन आले. महाराजांना कोटी कोटी धन्यवाद. आल्या आल्या ज्यांच्याकडे चहा घेतला, जावयासारखा आदर केला, तर डॉक्टर साहेबांनाही धन्यवाद. मृदंगाचार्य महाराज, गोड मृदंग वाजिता, तुम्हाला सुद्धा प्रणाम. गायन क्षेत्रातली या परिसरातली बुलंद तोप नागरे महाराज, पेटीच्या पट्ट्या सुद्धा ज्यांच्या आवाजापुढे मी म्हणतात, अशी देवानं विटेवरच्या मालकांनी ज्ञानोबराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोकोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज या अष्टादश संतांची कृपा झाली. नागरे महाराज, तुमच्या आवाजाला प्रभुत्व आलं. गोड असा आवाज नागरे महाराज, तुम्हाला धन्यवाद. इकडे असणारे, सोबत असणारे आसाराम महाराज, संचललंही चोळायचं नाही. हो, बरेच माणसं संचयमुळेच पडले. हो, हे सोबतचे काही एवढं नाही. त्यांच्या बाजूला आमचे कापसे महाराज, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. गोड आवाज आहे. सगळ्यांची नावं घेतली अशी गृहीत धरा. बाकीच्यांची नावं पाठ नाही. मीच नाव घ्यावा असं वाटत असेल तर येडेवानी करू नका. सक्रातीच्या दिवशी तुमच्या बायका घेत्यालच. विठाला लांबून आमचे गोरे महाराज आले, त्यांनाही धन्यवाद. बरीच काही महाराज मंडळी तुम्ही सुद्धा आले. पुन्हा आहेत ना बरेच काही. आता ऐका, या परिसरातला यती योगी, जपी तपी, संन्याशी, अनुरागी, वारकरी संप्रदायातला गायनाचार्य असेल, पक्वदाचार्य असेल, मृदंगाचार्य नाही का, आणि कीर्तनकार असेल, प्रवचनकार असेल, भागवतकार असेल, रामायणाचार्य असेल, या सगळ्यांना गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. आता नावच घ्यावा अशी अपेक्षा करू नका. विठ्ठला विठ्ठला पुरे ही वाणी. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझी वाणी पुरत नाही. संतांचा महिमा वर्णन करत असताना असं काय असेल बरं संतांकडं की जेणेकरून तुकोबाराय सुद्धा छेद देतात की माझी वाणी पुरत नाही? मला असं वाटतंय, तुकोबाराय जर म्हणतात माझी वाणी पुरत नाही, तर गिरगावकर किती कडीची जी काय लायकी आहे माझी संतांचं वर्णन करण्याची? तुकोबारायच्या व्याप्तीचा जर विचार केला तर तुकोबारायच्या व्याप्तीचं वजन करण्यासाठी ब्रह्मदेवानं तराजू तयार केलं. त्या तराजूच्या साखळ्यात तुटल्या. इतकी तुकोबारायची व्याप्ती होती. तुकोबारायच्या नावाचा अधिकार जर पाहिला तर तुम्ही आम्ही ज्याला भेटतो त्याला यम म्हणतात, आणि या यमानं तुकोबारायचं नाव ऐकलं की त्याचं धोतर फाटत आहे.
दक्षिणेच्या राजानं कोणाच्याच बापाला भेट नाही ती. दक्षिणेच्या राजा यम किती रगिले सांगू तुम्हाला. आम्हाला सांभाळण्यासाठी पृथ्वीवर नालायकाची संख्या वाढली की पंढरपुरातला मालक अवतार घेत असतो. त्याचं कार्य संपल्यावर यम त्याला सुद्धा ठेत नाही. येथे नाही उरू आले अवतार यरती पामर जीव किती. म्हणजे यम हा कोणालाच भेट नाही. पण तो तुकोबरायचं नाव ऐकल्यावर त्याचं धोतर फाटत आहे. कोणी कोण फाटतंय घरी गेल्यावर पहा. इतकी ज्यांच्या नावात धमक आहे, वाणीत काय ताकद असेल तरी पण ते म्हणतात माझी वाणी पुरत नाही. काय व्याप्ती असेल तुकोबरायच्या अधिकाराची. तुम्ही आम्ही सगळे कशा करता बेजारे कीर्तन ऐकायला आले. इकडे काय बंडलं गावसाणार आहेत का पैशाचे? आलेच नाही. कशासाठी आलेत माणसं? कळत नकळत घडलेली पाप अपराध नामस्मरणानं नाहीशी होत असतात. आणि म्हणून कीर्तन चांग होयांग हरिरूप. कीर्तनामध्ये माणूस हरिरूप घडला पाहिजे. हो, पण कीर्तनात जरी तमाशा केला मग मात्र बोकांडीवर पाप पडत असतं. करणाऱ्याच्या बी ऐकणाऱ्याच्या बी, त्याला आणणाऱ्याच्या बी. सगळ्यात जास्त पाप पडत असतं ज्यानं पैसे दिलेत त्याच्या बोकांडीवर. नालायकाला ज्यानं बोकांडीवर घेतलं त्या नालायकानं केलेला गुन्हा पैसे देणाऱ्याच्या डोक्यावर पडत असते. म्हणून सर्वाभूती द्यावे अन्न आणि द्रव्य पात्र याच्यावर. पैसे मात्र त्याची लायकी बघूनच दिली पाहिजे. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. सगळी जण माणसं पाप क्षालन हितार्थायाम यत श्रवण नामनिष्ठा नैवम गांजा कसम लिखितम. हे काय गांजा फुक्यान लिहिले का? आपलं पाप संपावा याच्या करता नामस्मरण ऐकायचं. आणि पाप संपलं की मोक्ष भेटत असतो. हे तुम्ही आम्ही मोक्षाचे आतुरतेने यायनं मोक्षाला मोजलत नाही. त्याच्या इथं धुन धुवाला होता मोक्ष. घरी कामारी हे दाशी. दोन्ही झाला मोक्ष. भांडी करायला मोक्ष, सडा टाकायला मोक्ष, सारवण करायला मोक्ष, पाणी भरायला मोक्ष, वाटेल ते टाका उपडलेले काम करायला मोक्ष. मोक्षा माघरी कामारी दाशी. काय ताकद असेल तुकोबरायची. याच्या पलीकडे सांगू का? मोक्ष सुख अनुलाता. मोक्ष सुखाला लाता आणणारी माणसं काय व्याप्ती असेल. याच्या पलीकडचं टोक सांगू. 2839 गावं आजच्यानं माझी महाराष्ट्रातली पूर्ण झाली. मला वाटते तवरबो इथं पहिल्यानंच आलो का? पहिल्यांदाच आलो. हा, दुसरीकडे आलतो. बर, हो, ते चांगलं माहिती मला. बैठकीत सांगेल तुम्हाला. विठाला विठाला 2839 गावं फिरलो. काय अनुभूती. महाराज विश्व हरिनामाने ढवळून काढे तुकोबरायने. विश्व हरिनामे ढवळीले जग. इतकी ताकद आहे. याच्या पलीकडे सांगू का? तुकोबरायच्या काळामध्ये इस्लाम राजवट होती. 7 पातशाह्या होत्या. 7 पातशाह्या. मोबाईल इचकी जा. खपक्या मोबाईल दिले देवान तुम्हाला. मुक्काम पाड्यावर अर्धा हात राहिला आणि अर्धा पांग राहिला. उघडे नागडे चित्र नका पाहत जाऊ. त्याच्यात इतिहास बघत जा, लक्षात येईल. 7 पातशाह्या. एक पातशाही संपली. 6 पातशाह्या. आदिलशाही. अशी लोक अशा शाह्या होत्या. एक सांगितली. 5 बघा कोणत्या होत्या. अशा इस्लाम राजवटीचं प्रकरण भयानक प्रस्त असताना त्या काळात क्रांतिकारी संत तुकोबराय जन्माला आले. निर्भीड वक्तव्य, न भिणारी वक्तव्य. आता छत्रपती जन्मावर दुसऱ्याच्या घरात या अवस्था आहे. आपण स्वतः नाही पुढं व्हायचं. बंदूक दुसऱ्याच्या खांदावर आणि बटन ह्या सुंबळ्याच्या हातात. मी त्याला मारलं. ते मेलन सुंबळ्या
तो नुसतं बटनच दाबलं खपक्या ते काय लायकी आहे? दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक स्वतः क्रांतिकारी. काय संप्रदायाचा नियम, काय टोक असेल, काय भक्तीचं सूत्र असेल. आज्ञानी मडके हे अत्यंत विचित्र अवस्थेने भरलेले होते. हे तुकोबरायच्या गाथ्यान साफ झाले. इतकं मोठं टोक होतं तुकोबरायचं. आणि एवढी आज्ञी असताना सुद्धा म्हणतात काय वाणू आता न पुरे वाणी, माझी वाणी पुरत नाही. त्यावरती संतांचा अधिकार किती मोठा असेल कल्पना करा. काय टोक असेल संतांचं. एवढी मोठी व्याप्ती मोजकं सांगतो तुम्हाला. शांती ब्रह्म एकनाथ महाराज एके दिवशी गंगेच्या पात्रात संध्या करायला बसले. आपण ज्या परिसरात आहे त्या साधूपासून सुरुवात करू. कीर्तन कमी करीत नाही, ताण घेऊ नका तो ताण नाही. हो, मी खाली बसल्यावर तुम्हाला दिसायचं नाही म्हणून हे वडगुळ घेतलंय खाली. हो, कारण तुम्हाला सांगू का, श्रोत्याच्या आशीर्वादावरच महाराजाचं चलत असते. एक म्हणला आपल्या दुकानामध्ये 50 कोटीचा माल आहे पण गिरायकच येत नाही. म्हणलं तुझी बायको चाटा वस्तूला, गिरायकच नाही तुझ्या दुकानात, मग चाटा दोघ जण असे चाटी जायचे बिना मिठाचं पाणी टाकी जा आणि मग वस्तू चाटी जा. वक्त्याला सर्वात मोठी किंमत आहे श्रोत्यामुळं. मायबाप श्रोते सज्जनांनो, तुम्ही कीर्तन ऐकायला येतात म्हणून हे लोक आमची कीर्तन घेते. हा, सगळी ग्रंथ पाठ आहेत पण कोणीच ऐकत नाही. पपेच माईल सांग ते म्हणलं, पप्याच्या माईला सांगतो पण पाकिट कोण देईल. म्हणलं तू मेलेला आजा. सर्वात मोठा वक्त्याचा देव श्रोता आहे. म्हणून माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी कीर्तन ऐकणाऱ्या श्रोत्यांना महादेवाची उपमा दिली. महिला तितक्या पार्वती येतात. हो, म्हणून कीर्तनकारानं कधी कधी श्रोत्याला फेकाफेकी केली नाही पाहिजे. शास्त्र त्याचे पाहिजे. हो, शांती ब्रह्म एकनाथ महाराज एकदा गोदावरीच्या पात्रात संधीला बसले. काय नाथांची संध्या असेल, काय तो मंत्रोच्चार असेल, काय ते पाठांतर असेल, काय ते ज्ञान असेल, काय ती नम्रता असेल. हो, शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा जर विचार केला तर भौतिक श्रीमंती सर्व श्रीमंतात, सर्व संतात एकनाथ महाराज श्रीमंत होते. मी म्हणतो का रे, सकल स्वामी एकनाथ महाराज सर्व संतात गोरे गो राजे होते. शांती ब्रह्म एकनाथ महाराज काय वैभवशाली बा. 36 वर्ष पंढरपुरातला मालक पाणी भरायला गणगुळ्या उघडू उघडू बेजारे तरी स्वप्नात नाही गेले. स्वप्नात 36 वर्ष पाणी भरलं. कोणाला म्हणायचं मालक. एक जण म्हणला त्यांना 300 एकर जमिनी म्हणून आमचं गाव मालक म्हणते. बोकांडे सप्त्याला पट्टी देत नाही त्याला मालक म्हणतो. त्याचं पाप बोकांडीवर घेतो का रे. कोणाला म्हणायचं मालक. तुम्ही आणि मी इथं किती दिवस बसवायचे. तुम्ही बी आणि गिरगावचा बाळ्या बी कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचा आहे. हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा मालक म्हणतात. 1 कोटी 2 कोटी सुमळ्या
तमाशातल्या लोकांकडे 100 कोटी रुपये येतात. त्या येड्यावानी घेऊन बसायला शेपटाड हलवायला शिरपुडी सारखं माशी उठा नंदी कमी बसन. कोणाला मालक म्हणतात का? मालक तो जगाचा बाप आहे, कोणाला नाही मालक म्हणायचं. ज्याच्या नावाचा कुंकू लावता बाईनं त्याला मालक म्हणायचं. शास्त्र आहे. एक जण म्हणला हे मी यांच्याकडे कामाला आहे, आमचे मालक आहे. पुढच्या वर्षी आपली ठोकून ज्वारी दिली म्हणतो ते मालक नाही मोकार आहे. 16 पाहिल्याची 14 पाहिल्याच ज्वारी भरली, गेला मालक खड्ड्यात, गडी गेला तळ्यात. अरे आयुष्यभर ज्यानं त्याची लिंक खाली येऊ दिली नाही, त्याचं वजन खाली आलं नाही, तो जगाचा बाप आहे. वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता, राहिली अंता मग कोठे. झाडाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हलत नाही, तो जगाचा मालक. तुझी सूर्य त्याच्या कृपेशिवाय प्रकाश नाही. काय टप्पर आहे सूर्याची? भास्कर भयती तेजो कांती, दिवाकरा तिथि प्रकाश भययो, अब्रमंडले सकल स्थिताना, स्तोत्रम भययापि अति दिव्यं तेजो कांति वयं सुधाना. इन्मक भयतति शास्त्र सुधाना, इन्मक भयतति शास्त्र सुधाना, इन्मक भयतति शास्त्र सुधाना. ज्याच्या कृपेशिवाय सूर्याचा प्रकाश नाही त्याला जगाचा पाप म्हणतात. आता 36 वर्ष नाथांकडं पाणी भरायला पवित्र गोदावरी मातेच्या पात्रामध्ये वाळवंटामध्ये सकाळी स्नान आटपलं आणि वाळवंटात बसले. संध्या चालू झाली. कर्मकांडातली संध्या 24 नावाची. केशवाय नमः, माधवाय नमः, अच्युताय नमः, संकर्षणाय नमः, मितविक्रमाय नमः. मागं पुढं म्हणत असेल 24 नावाची संध्या आहे. 24 नावाची संध्या. आणि वारकऱ्यांची संध्या हरिपाठ आणि काकडा ही वारकऱ्यांची संध्या. आमचा पुतण्या इशारत झाला. कोणी कोण झाला मी काय तपासला नाही. ते म्हणला मी इशारत झालो. म्हणलं कोणी कोण झाला? आपल्याला कळतच नाही तर काय, जिला पिठलं येत नाही तीन बासुंदीच्या कशाला नादी लागायचं म्हणे मी विशारद झालो. तर मी म्हणलं मला काकडा म्हणून काय बोलता म्हणे काका तुम्ही? अलंकार आहे, मी विशारद आहे आणि मी काकडा म्हणत असतो का? म्हणलं मग तू तमासगिरीस, तू तमाशातल्या लावण्या म्हण जाय. तू विशारद झाला जर तुला काकड्याचा आणि हरिपाठाचा कटाळा येत असून तर 10 पिढ्याचा आपलं पाप उतवालय सुमल्या. काकडा हा महत्वाचा विषय. बिंबय परमार्थातलं काकडा आणि हरिपाठ पिंपळ. हो, मालकाची संध्या सुरू पैठण मधल्या. काय ती संध्या असेल, काय ते मंत्रोच्चार असेल. हो, जुन्या काळातली लोक इतकी शुद्ध मंत्र म्हणायचे. मुक्तान मुक्तभयो मुक्तेषु नंक्रतुंजनो यज्जायां प्रतिपाद्यानां सुधालन्ति सर्वस्थितो अंबाम्बिकां भवां सरस्वतीं महालक्ष्मी यज्जायते सर्वास्थितानां महाकाली भयोजनो
यतं महासरस्वतीयां महाकालीस्ततेवचः महालक्ष्मीस्थितायां सर्वापवजायते अम्बः सर्वास्थितायां कमला विमला जतो विमलज्जन्निरे सर्वानां आह्वानांच प्रियतां नमः. गोड मंत्र म्हणायचे. कधी कधी असे म्हणजे असं नको तरी जाऊ येड्या, असे नसतेच मंत्र. तू येडा होशीन लोकही पागल होते बापू, असं नसलं म्हणलं पाहिजे. मंत्र थळे थोडा तो थोडा चुहे वेडा. शास्त्र त्याच्या पाठी मग काय नाथ बाबांची संध्या. गंगेचं पाणी थोडं खळखळ खळखळ करत होतं, आवाज येत होता. पण संध्या करताना नाथांच्या लक्षात आलं पाणी थोडं खळखळतंय. आईसाहेबाला सांगितलं, आईसाहेब अनंत पाप्यांचं पाप नाश करणारी, पाप धुणारी तू पवित्र गोदा माता, तुला विनंती, माझी संध्या होईपर्यंत थोडं शांत वाहते का, थोडी शांत वाहते का. तर गंगेला थोडासा अहंकार होता. गंगा ही भगवंताच्या अंगठ्यातून जन्माला आली. तिने सांगितलं, महाराज संध्या करणं तुमचं काम आहे, वाहनं माझं काम आहे. तिच्या लक्षातच नव्हतं मी ज्याच्या अंगठ्यातून जन्माला आले तो जगाचा बाप यायची तर पाणी भरतो. होतं कधी कधी असं बरं का, जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाल्यावर कळत नाही कलेक्टरला कुठं बसावं. हो, नाकापेक्षा मोती झाल्यावर तुटलं ना, लक्षात येत नाही. तिला कळायला पाहिजे होतं मी ज्याच्यापासून जन्माला आले तो जगाचा बाप इथं 36 वर्ष पाणी भरतोय, धुणं धुवायलाय, त्याला चंदन उगाळून द्यायलाय. कळावं का नाही. म्हणे तुमचं संध्या करणं काम, माझं वाहनं काम. आवर्त टाकलं. आवरतो भयास्थितानाम. आवर्तन टाकल्याबरोबर पाणी गोठल्यावर कसं होतं बरोबर, असं गोदावरीचं पात्र स्थिर झालं. वाहता प्रवाह थांबला, दृष्टांत संपला. ज्याच्या वाणीच्या प्रक्रियेमध्ये वाहता प्रवाह थांबतो, ही एवढी पवित्र वाणी नाथांची काय व्याप्ती असेल. ज्या व्यक्तीच्या वाणीनं गोदावरीचं पाणी स्थिर होतंय, थांबतंय, एवढी व्याप्ती नाथांची. कायवानो माऊली महावैष्णव ज्ञानोबर, निवृत्ती दादा, सोपान काका, मुक्ताई साहेब एकदा उत्तर भारतात गेले. उत्तर भारतामध्ये
एक महाराज होते, तसे लय मोठे महाराज होते, पण एक महाराज, त्या महाराजांचं नाव होतं कान्होगोवारी. फार मोठा मठाधिपती. तुम्हाला एक सांगू का, नागरे बुवा आपल्याकडे जराशे पैसे आल्यावर माणसं रामराम गाडी. दुसऱ्या राज्यातल्या एका महाराजाची सगळी संपत्ती तर महाराष्ट्रातल्या सगळ्या कीर्तन करायची एका जाग्यावर, आणि एकट्याचे 23,500 कोटीची प्रॉपर्टी एका महाराजाची. 23,500 कोटी. मी काय गांजा उडून आलो नाही, माय काय गोळ्या संपल्या नाही, मी काय छतावून मुंडक्यावर पडलो नाही, मी फिरलोय तवर बाबा. एवढी श्रीमंती, एवढी श्रीमंती. काल परवा गाडी घेतली की काच खाली करीन, कीर्तन नाही घेतल्या खुरपिशीन. कोणावर अवलंबून आहे आपलं? हा, काच खाली केली पाहिजे. आमचं पुतणे ग्रामपंचायतचं सदस्य झालं, मलाच बोलू ना. मी म्हणलं तू बोलूनच मला, तुम्हाला माहिती का मी कोण झालो? म्हणलं कोण? ग्रामपंचायतचा सदस्य आणि शेळ्या सांभाळायला नेते. नाही, इतका इचकलेला पुतण्या नाही ना. तुम्हाला राग येईन म्हणून आमच्यावर घेतलंय, समजून घ्या कोणाचं सांगायला होतं. विठाला विठाला माणसाचा सर्वात मोठा शत्रू कोण असेल तर अहंकार. हो, अहंकार. 100 कोटीची प्रॉपर्टी, कोणाला राम राम घालीत नाही. लोक म्हणले कुत्र चालले, गळ्यात शपथ खोटं बोलत नाही. लोक काय म्हणते? कुत्र चालले. संध्याकाळी ठिकाणा नाही. लय माणूस देव आहे हो. कोणाच्या पोरीच्या लग्न कार्यामध्ये भांडे घासितो, विचार उभं राहतो, सतरंजा टाकतोय. देव माणूस आहे. आणि 100 कोटीवाल्याला कुत्र म्हणले. ते बापाची पित्र घाली ना. काय कामाचं मला सांगा ना. ते काय अर्थ नाही त्या गोष्टीला. तुम्ही जगाच्या उपयोगासाठी काय लोक त्याला मानितात. ते फुगलेल्या माणसाला कोणीच विचारित नसतंय. ज्याला अहंकाराचं गंडल आलंय का त्याला विचारित नाही माणसं कोणी. काळले विचित्र आलाय तो गेला पहिला काळ. अरे राव, तुरे राव, आमके राव, फलन राव, बिस्तान राव. हे आता नाही. आता तू काय ते सांग. ही अवस्था आहे. त्या काळातला बलाढ्यशाली श्रीमंत महाराज कान्होगोवारी नाव. त्याच्यात जटा धरायला डॉक्टर साहेब 200 शिष्य होते. जटा धरायला जटा. हो, त्याच्या नखाच्या चुंबडी अशा झालत्या, त्यानं हात जर वरी केला तर त्याच्या अंगावर पाऊस पडत नव्हता. टोपलंच झालं नख. अशी नको. मिशा 14-14 फूट लांबलेल्या. काय महाराज अरे पा. सकाळी उठलं की 1.5 गुंडी दूध. बोक्याच वैभवशाली महाराज. काय कमी होतं त्याच्याकडे? मला एका घरी म्हणले दूध पितो का? म्हणलं मी का बोक आहे का? दूध लहानपणी पिलं, आता नाही. ते दूध पिणार चहावाल्याचं इचकून टाकतात बघा. कप भर दुधामध्ये 2-4 जण चहा पितात नाही. एकटाच बोक्या पिऊन चाललाय ना. मग मध्ये दूध गुंडी भर पेत जा, पण घरी पेत जा. नाही, बाहेर नाही. हीच केलं पाहिजे. किंवा ज्याच्या इथं लय मठ आहे त्याच्या इथं प्याचं. ज्याच्या इथं विकतच घेतलं पावशेर म्हणलं आपण दूधच सांगतो. पुन्हा निरस करा. वा रे वा, गावरान बोक्या तू नदीची कडीचा. असं नाही केलं. माणसानं परिस्थितीवर भान ठेवलं पाहिजे. ऐक नाही नागरिक बुवा. एव्हा ज्याला बाहेर फिरायचं ना, बाहेर जसं असेल तसं राहिलं पाहिजे. महाराजाला का घरी जसं असं, बाहेर घरी जसं आहे तसं खातो आणि बाहेर लागल ते मागवतो. बसायची जागा हाणायला पाहिजे. महिनाभर खाली नाही बसता सुमळ्याला. घरी मला काय वाटतंय, आपल्याला काय पाहिजे ते बायकोला सांगा आणि बाहेर जे असेल ते खावा. घरी जे वाढलं ते खातो आणि बाहेर दूध असल्यावर, बासुंदी असल्यावर दूध मागवतो. वेडगळीस का काय रे? बासुंदी केल्यावर दूध मागत असते होय सुंबळ्या. काजू आल्या एक जण म्हणला शेंगदाणे का बायात पडतो म्हणलं तू. आता काजू असल्यावर शेंगदाणे मागत असते. किती येडपट काम आहे. अंजीर खाताना म्हणला आमच्या बांधावर उमर बी लय काचे. अरे चांडाळा, हे लय महाग आहेत रे. 1400 रुपये किलो आहे आणि तू इथले उमर पाखरं खाईन. येड्यावानी सोंग आहे ना.
आक्रोड वाहड एक जणांना आक्रोड तो खाल चांगला असतो. आम्ही शेंगदाण्याला काजू समजून खात असतो. मी या नादात पडत नसतो बाई. आक्रोड वाहड ते म्हणलं आमच्या आईनं खारोड्या बी अशाच घातल्या. अरे त्या बाजऱ्याच्या असत्यात रे सुमळ्या, एवढे महागे 2,500 रुपये किलो. येडपटेस का काय तू? बाहेर फिरणाऱ्यानं भान ठेवलं पाहिजे. मोठा माणूस 4-5 लोक गेली. ज्ञानोबराय, निवृत्ती दादा, मुक्ताई साहेब, सोपान काका आणि नामदेवराय. कान्होबाईनं पाहिलं यायचा जप होता. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जप ऐकला. कान्होबाईच्या लक्षात आले महाराष्ट्र. कहा कि आप महाराष्ट्र के? जी. ज्ञानोबरायने सांगितलं जी हम महाराष्ट्र के. जी जी. तुम्हारे महाराष्ट्र में काय वानवता न पुरी वाणी. तुम्हारे महाराष्ट्र में नामदेव नामक एक संत है. जी. नामदेव नावाचे एक महाराज आहेत तुमच्या महाराष्ट्रात. वो बोले पत्थर को दूध पिलाता है. मुक्ताई साहेब म्हणले ज्ञान दादा हे झिपर पत्थर कोणाला म्हणायला रे? त्या मुक्ताई साहेब होत्या आदिशक्ती. कोणाला म्हणायला रे पत्थर? ज्ञानोबराय म्हणले मुक्ता, ज्याला बाहेर घराच्या बाहेर पडायचं त्याने 4 गोष्टी सांभाळायच्या. पहिली गोष्ट आहे पैसे कमी खर्चायचे. दुसरी गोष्ट आहे प्रवासात अर्ध्या पोळीनं कमी जेवायचं. तिसरी गोष्ट बुद्धीचा वापर जास्त करायचा. आणि चौथी गोष्ट गाव सोडलं की दुसऱ्याच्या तोंडाला लागायचं नाही. आता तुमच्या गावातलं एखादं पोरग उठलं मी जर त्याला खालीवरी बोललो तर ते मला काहीच म्हणणार नाही. गाडी दगड आणि मला बोललासच काऊन? मी गावातला आहे, माझ्याच गावातल्या तुला आणलंय. काय टप्पर येतोय? तू गाडीत फोडतो. कशाला त्याच्या नादी लागायचं? आपण गाव सोड, कमी बोलायचं. हा, त्याच्या तोंडाला लागायचं नाही. प्रवासामध्ये पैसे कमी खर्चायचे. एक जण 500 रुपये घेऊन पंढरपूरला गेलं. जाला 125 याला 125, 250 तिकटाचे आणि भजे खाल्ले 250चे. ते म्हणलं बुक्याला लाहायला पैसेच नाहीत. मी म्हणलं आता वाळू घेऊन जायचे. अरे बुकिया 250 रुपयाचे भजे खातो. टपरी दिसली की भजन वाडा भजन वाडा. चट गेले पैसे. हा, प्रवास तो हो अर्थो भणंगा भयम याप्ती. हा, हे काय नालायकाचं वाक्य का? अधिकाऱ्यांचं वाक्य. प्रवासामध्ये पैसे भिकाऱ्यासारखे खर्चले पाहिजे. काय प्रसंग येईल काय सांगता येत नाही. कमी खर्चायचे. प्रवासामध्ये कमी जेवायचं. मोठं गाव काय लोकसंख्या तवर बो तुमच्या गावाची 5,000. मतदान लय मोठ 11ची बोडी आहे का? बर, असं लोक म्हणते. आपल्याला काय राजकारण कळत नाही. मला रंग लागलाय पंढरपुरातल्याचा, त्याच्यामुळे मी कोणाचा लागू बी देत नाही. काय करायचं आपल्याला? कोणाचं ओरडू सकाळ झाली काय गरज आहे त्याच्यावर? मोठं गाव तुमच्या गावासारखं. पावसाळ्याचे दिवस आणि आषाढ महिन्यात युवायाची आला. ईन भिजून आलेली होती. आता आपल्या पावसाळ्यात खेड्यापाड्यामध्ये भिजून आल्यावर एक फेवरेट आयटम असतो डुबुकवड्या आणि भाकरी. डुबुकवड्या माहित नसेल तुम्हाला. हे सुरू उकळला की चपात्या लागता लागतात त्याचाच उंडा टाकायचा की मधा डुबकून डुबकून. त्याचं नाव डुबुकवड्या. गळफाशे शेंगुळे. गळफाशे म्हणलं ह्यार बळण मा कशाला गळफाशे म्हणते? शेंगुळे. हे असे धपाटे पावसात झडीत हेच खातन माणूस. मग त्या बाईनं मालकाला म्हणजे मालक आता भिजून आले, चुली बसलं, सरपण भिजेले, आपण काय करू? सकाळी येवायला पुरणपोळ्या करू, पण आता काय करते डुबुकवड्या आणि भाकरी. हे भिजून आलतो बस स्टँडहून. येवायचं धोतर नेसलं, बनेल खोटीला अडकिली, पाटका बे वाळू घातला, येवायचं धोतर नेसलं, जमलं त्याचा कारभार. आणि मग का अशा मसाल्याच्या वड्या होत्या डुबुकवड्या आणि भाकरी चुलीवरल्या. हे जरा शहरात राहत होतं, काय देवानी खात होतं गॅसवरल्या भाकरी. ते काय असं ढकून घ्यायचं. 7 वाट्या येसूर पेलं आणि
आणि 3.5 भाकऱ्या अशा मुरगळल्या. तिचं नावच जेवण. पण 3:30 वाजता येसूर मधातून रेंज आली. उठा युवाई उठा, आता जावं लागतंय गावाच्या बाहेर. युवाई उठा उठा, तुम्ही 1 भाकरी कमी खायला पाहिजे होती आणि 2 वाट्या येसूर कमी खायला पाहिजे होता. युवाई उठा. युवायाच्या घरी नव्हतं बाथरूम. हे उठलं भिजन म्हणून याचा बूट यो आहे ना हात फुलता आणि इनीची चप्पल प्लॅस्टिकची, इनीची चप्पल घालून तिकडे गेली. बाहेर एक नळ होता कोपऱ्यावर, डबकाचं चालता चालताच सांडलं. एक देव बाप्पा पाणी घालायला आले देवीला, त्याने तांब्याची घागर खालून लागली, नळ हापसू लागले. यानं वरून डबा लावला. देव बाप्पा एक पुतरी सांगली, तुला कळतं का रे मी सोहळ्यात आहे ना, डबकं लावलं संडास याला. काय बेजारी काय बेजारी, काय रेंज देऊ लागला येसूर पोटात. तेव्हा आता पुढचं नाही सांगत. जगदंबेचे मंदिर करून घ्या. हे कशाचा नालायकपणा झाला. अति प्रवाशु यज्जायते अपरण प्राप्त तृप्तावसावम जठरा नलो तृप्तानाम. तृप्तीचा ढेकर यायच्या अगोदर प्रवासात आपलं जेवण आटपलं पाहिजे. पैसे कमी खर्चायचे, कमी जेवायचं, बुद्धीचा वापर जास्त करायचा. बुद्धीचा वापर लय खाल्लं. ज्ञानोबराच्या सोहळ्यात मी एका दिंडीत जात असतो. एका रावटीची खेळत नाही उपटिले पोरांनी. म्हणजे काऊन नाही उपटिले बघा जाऊन. बॅटरी लावून पाहिली तर खेळा पण कळाला नाही एक जणाला. समजून घ्या कशाला इतके येड्यावानी हो. अन्न जरी लोकांचं असेल तर पोट आपलं हिशोबात खाल्लं पाहिजे. माणसानं हिशोबात खाल्लं पाहिजे. प्रवासात बुद्धीचा वापर जास्त करायचा. आमच्या इथले एक नवीन सोहळ्यात आलं, कपडे गिपडे टाईट घातले आणि लोकायला मी श्रीमंत कळावा म्हणून दिसत्या असं पातळ शर्ट होतं आणि दिसत्या नोटा वरून 7,000 आणि खिशात 8,000. मस्त डुलू लागलं. माळ नव्हती त्याच्या गळ्यात, नेमकीच घातली होती चावणं गेल्यावर. चालता चालतात खिसा हाणला. महाराज मी भजन करणारे शो कुठत नाही गेलो. मी म्हणलं याच्यामुळे डोक्याचा वापर करावा लागतोय. खिसा कापण्यासाठी भाजण्या झालता तात्पुरता. बुद्धीचा वापर जास्त करायचा आणि प्रवासात कमी बोलायचं, शिल्लक नाही बोलायचं. प्रांत भेद असतो, कुठं कुठले नियम वेगळे असते. एका गावात आम्ही गेलो. त्या गावात प्राणप्रतिष्ठा होती आणि तिथंच लग्न होतं. प्राणप्रतिष्ठेला आम्ही 4-5 जण आणि लग्न लावलं. त्याला गावात लग्नाची पद्धत होती, बसून लग्न लावायची. यान घेतला ताण, बसून लग्न असते. तर मी म्हणलं मुकाट्या बस वास्तू शांतीचे बी पैसे द्यायचे नाही. तू येड्यावनी काय करायला. त्याच्या गावात पद्धती झोपून लावायची. तुला काय करायचं ते जाऊन फोकट कळण शेंडी वळवळ. आपल्याला काय गरज आहे का. प्रांत भेद असतो ज्या त्या भागामध्ये. बसून लग्न लावायची पद्धत आहे. आपल्याकडे उभं करतात. दोघे करावी उभी अंतरपटा ते धरा वधूवरा दृष्टा दृष्ट न करणे. जुना काळ होता तो. आता याच्यातही बदल पडला. नवरदे नवरी तिकूनच गुदगुल्या करीत येतील. मेरा महबूब हे महबूब यांच्या पाशाना अत्तर भाईले काय बी असते का लग्नामध्ये. येडपटपणा आहे तो. जयचे लग्न. अजिंक्य तो झालं का. तुझ्या लग्नात निदान मंगलाष्टक तरी चांगले म्हण रे बापू. हे आज तो झालं तुला पोरग झालंय. विठाला 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 विठाला. यायचे लग्न राहिले त्याला हात जोडून विनंती तुम्हाला गिरगावकरांची शपथ आहे. निदान मंगलाष्टक तरी चांगले म्हणू देत जा. ताई गेली गावाला नानसाबाईची पोरगीन द्वारकाबाईचं पोरगण सकाराम तात्याचा पुतण्या नानश्राम तात्याचा भाऊन. हे कशाला रे सोंगे. काय गरज आहे आगावपणा. शास्त्र शुद्ध असा. आपलं फुकून दिलं लोकांच्या शेतात बसले. कीर्तनाला दम नाही, भागवताला दम नाही, रामायणाला दम नाही आणि कोणी कोणच घेईन. कशासाठी नाटक सगळे. पत्थर को दूध पिलाता है. ताई साहेबाजी त्याला ज्ञानदादा आहेत. पत्थर कोणाला म्हणाले. कोणाला म्हणते पत्थर. ज्ञानोबाई म्हणजे मुक्ता तू शांत बस मी बोलतो ना. ज्ञानोबाईंनी सांगितलं गोवारीजी आदरवाचक शब्द ज्ञानोबाईचा. हो ज्ञानोबाईंनी वाणी खर्च केली. साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताची. गोड बोलायचं आपलं काम साधत असते. काम साधते. हो नाही इचकलं की काम इचकलं बघा. गोड बोलायला पाहिजे.
आमच्या आवताचं जाणलं मोडलं तवार बुवा गडी आवत हान लागलं आता नाही हानत जानवळ मोडून पाटाक्षी पाळी राहिली. ते रान जरा लांब होतं तिकडे. गड्याचा फोन आला म्हणे महाराज जानवळ मोड. मी म्हणलं आता हे बी मला सांगतो का? नाही म्हणे याच्याकरता सांगायलो पाटाभरच पाळी राहिली आणि उद्या खालाकड्याचीच पटीत नेता येते आणि त्याच्यामुळे ही पाटा दीड पाटा पाळी बाजूला सकता त्याचं राणे ते आपल्याला त्याचा आखाडा आहे त्याच्याकडे 6 आवतो 12 बैल मोठा माणूस आणि ते आपल्याला आऊत देतील का? मी म्हणलं बघतोय तुझ्या हिशोबाने. मी काय नाही म्हणलं. हे गेलं म्हणलं तात्या आऊत पाहिजे. धर्मराज आहे काय? हा गेलं गेलो गाड्याला काढून. ते म्हणलं काय राव आऊत तर दिलंच नाही पण लयच बोलली ना ते. म्हणलं आता तू जाईन त्याला म्हण बाळू महाराजाच्या रानात पाळी होती. तात्या तात्या किती काय नाही गेला तात्या तुम्ही कुत्र सोडीन बायांगाव असं वसकलो तात्या. तात्याच्या रानाकडे पाहिलं तरी हानीत होत असं तात्या. ते म्हणलं तात्या आऊत देऊ नका काहीच देऊ नका पण मो ऐका. तू काय ऐकायचं कीर्तनकार आहे का तू? रगील होतं म्हातारं. काय ऐकायचं तू? ऐका ना तात्या काय ऐका ना मी सांगतो ते. काय सांगतो तू? 20 मिनिटं याच्यातच गेली. ते म्हणलं तात्या बाळू महाराज काय म्हणले बाळू महाराज? तात्या जरा ढिला झाला. तात्याची म्हातारी मेल्या मी दक्षिणा नव्हतं घेतला. माणसं कांकुंडी ती का म्या कीर्तनाला गेल्यावर काय मोक्षाला थोडीच गेली. ती कशी जाईन? ती कानाचं शेण चोरीत होती. मला माहित होत. तिनं दारा पुढे म्या खरावल्या होत्या. भिकारी आल्या मागून वाडा आहे मागून दरोजा मागून हे ढोराचा वाडा आणि भिकारी माग गेल्यावर हागंदारी आणि ती मोक्षाला जात असती होय. त्याला वाटलं यानं काही घेतलं नाही. म्हणजे बाळू महाराज काय म्हणले? काय नाही तात्या बाळू महाराजाच्या त्या बिबीवाल्या पटीत आऊत हाण लागलो दीड पाटा पाळी राहिली त्याचं जाणवलंच मोड. बर 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 इकडे आपलं आऊत नाही. बर बर आऊत खान इकडे. आमचा आऊत आमच्या बैलावर भरलेले. तो ह्या बैलावर करळ नाही तर शेव होईल. मग आमचे बंदुक्यान पिस्तोल्या बी आमचीच नाही. आऊत बी आमचंच नाही. ये थंबी तू नको नेऊ जार तुटल्या आणि 17 गाठी मारलेलं. ये थंबी आमचंच नाही. ते म्हणलं तात्या तुमच्या बैलाला मका लागती. मग मकाने ना कापून यानं 2 वघारी पाळल्या होत्या आमच्या जमिनीवर. यानं 7 भर मका नेली. तात्याच्या बैलाला 2 पांड नाही का वघारीला मका नेली. हे तुला असं साधत बघा चांगलं बोललं की असं जमत चांगलं बोलायला पाहिजे. हिचकायला नाही पाहिजे काही. ज्ञानोबा म्हणजे जी पत्थर को दूध पिलाता है मैं भी पत्थर को दूध पिलाता. काय वानवाता न पुरे वाणी मैं भी पिलाता. शिष्याला सांगलंय छान दूध का गडवा लाव बोले सोन. शिष्याला सांगितलंय दुधाची गुंडी भरून आण. दुधाची गुंडी भरून आणली शिष्याने. 5 लिटर दूध सोन्याची गुंडी. एका शिष्याला सांगितलंय दगड आण. आणला दगड खपक्या चिरा. कानो गोवारीनं डाव्या मांडीवर दगड घेतला आणि उजव्या मांडीवर 5 लिटरची गुंडी. 5 लिटर दुधाच्या गुंडीचं तोंड आडवं केलं आणि दगडाला लावलं. 5 लिटर दूध दगडाने केलं. ही सांगणारी माणसं पाहणारी माणसं हजर होती. सिद्धी होती कानोगोवारीला सिद्धी. पाषाणाला दूध पाज. मुक्ताबाई म्हणल्या ज्ञान दादा हे दगडाला पत्थर म्हणतं का रे? हो म्हणले. मग पंढरपुरातल्या मालकाला पत्थर म्हणाले. आता त्यानं दगडाला दूध पाजल्यावर त्याच्या संचे जे होते का
शिष्य त्यानं अशा टाळ्या वाजल्या, पण ह्या 5 जणांना कोणीच टाळी नाही वाजली. तर कानोगोवारी बोलले ज्ञानदेव म्हणजे ज्ञानोबा आहे. ज्ञानोबा आहे मराठीतच बोलतो, हिंदी मला बी येत नाही, कशाला बोलायची गोष्ट. ज्ञानोबा आहे, मी दगडाला 5 लिटर दूध पाजलं तरी तुम्हाला आश्चर्य वाटलं नाही, तुम्ही टाळ्या नाही वाजल्या. ज्ञानोबा आहे काहीच नाही बोलले. मुक्ताई साहेब पुढे आल्या आणि त्याची दाढी धरून असा कानोगोवारी हालीला म्हणली, झिपऱ्या ह्या दगडाला दूध कोणी पाजिते, तू पंढरपुरातल्या उभ्या दगडाला दूध पाज, मी तुझ्या खडावा धुत जाईन, मी तुझ्या खडावा धुत जाईन. तर ज्ञानोबा राहायला कानोगोवारी म्हणले काय म्हणती, त्याला मराठी कळत नव्हती ना. मग ज्ञानोबा रायने सांगितलं, गोवारी जी पंढरपुर में वो खड़ा पत्थर है, वो बोलती उसको दूध पिलाओ. हो चलो आप चलो, पटपट चलो. अशीच तर हिंदी आली पाहिजे माणसाला. इधर से गाडी आहे, उधर से गाडी आहे, गाडी चली गई मैं खाली राहायला. चलो चलो पंढरपूर को. मग त्यानं त्याचे काही भक्त मंडळी असे 100-200 जमा केले. चलो रे भाई पंढरपूर जाना, केशव माधव से मिलना, विठ्ठल माधव से मिलना, केशव माधव से मिलना. कानोगोवारी सर्व यात्रा पंढरपूरला हजर. कानोगोवारीची अवस्था पंढरपुरात एका चांगल्या ठिकाणी केली. मंडळी शिष्य पाठिले. गाई म्हशीवाल्याला सांगितलं, बिना धारवण्याचं दूध द्या, थेंबर पाणी टाकू नका, देवाला दूध पाजायचंय. सगळ्या लोकांची श्रद्धा. 10 रुपये लिटर असेल तर 20 रुपये देतो. त्या काळाला आणा 10 रुपये असेल. पै, लाल पै, खडका, दमडी, कवडी हा भाव असेल त्या काळात. खडका, दमडी, पै हे तर आताच्या लोकांना पैसे कळणारच नाही. हे जुन्या काळातले नाणे. डबल पैसा असं काही. एका खडक्याला लिटर भर असेल तर 2 खडके घ्या, पण बिना पाण्याचं दूध द्या. असं 150 लिटर दूध विकत घेतलं. सोन्याची गुंडी. कानोगोवारीनं स्नान गिन केलं, अंगाल भस्म विस्म विलेपन केला, मस्त पितांबर कसला, जटा आवळून घेतल्या, सोन्याची गुंडी हातात घेतली. जिथून नामदेव पायरी आहे का तिथून कानोगोवारीवर चढे. कानोगोवारीवर आले की डाव्या हाताला साक्षी गणपती आहे. साक्षी गणपतीनं कानोगोवारीला नमस्कार केला. आई आहे पंडितजी, आई आहे पंडितजी. साक्षी गणपती बघा पांडुरंगाच्या मंदिरात. जाताना डाव्या हाताला, उजव्या हाताला जळोजी मळोजी नावाच्या पांचाळाची समाधी. आज बी ते निष्ठावंत वारकरी होते दर महिन्याचे पंढरपूरचे, म्हणून त्यांची पांडुरंगाच्या मंदिरात समाधी आहे. जळोजी मळोजी नावाचे सुतार होते 2, त्यांची उजव्या हाताला आणि डाव्या हाताला साक्षी गणपती. प्रणाम केला, पुढे सरकले. थोडासे पुढे गेल्याच्या नंतर अग्नीनं दुधात प्रवेश केला. अग्नीने दुधात प्रवेश केला. दूध इतकं तापलं, दूध इतकं तापलं, दूध इतकं तापलं की ते दूध एवढं तापल्याच्या नंतर वरची सोन्याची गुंडी तापली आणि सोन्याच्या गुंडीला कानोगोवारीच्या हाताचं कातडं चिटकलं आणि गुंडी सोडून दिली. लाल जरद हात बिना कातड्याची. अरे बाप, कानोगोवारीच्या तह लक्षात आलं, या उभ्या दगडाला दूध पाजलं पण जरा वेगळा दिसतो. लाहोर गडवा. दुसरी गुंडी भरून आणली. कसे बसे गरुड खांबापाशी गेले आणि गरुड खांबापाशी गेल्याच्या नंतर देवाला वाटत होतं कानोगोवारीला त्रास देऊ नये, पण मुक्ताई साहेबांनी देवाकडे बघितलं. देवा जरा हिशोबात राहा. नामदेवाला नाम आहे म्हणले, नामदेवाला नाम आहे म्हणले, जरा हिशोबात राहा देवा. आता मुक्ताई साहेब आदिशक्तीचा आदेश म्हणलं, तिथं काय बघायचं काम. अग्नी 2 अग्नी मधात गेले. अग्नीचे प्रकार आहेत 9 प्रकार. खाल्लेलं पचितो जठराग्नी, स्वयंपाक करतो वैशानर नावाचा अग्नी, यज्ञदेवीच्या पुढचा हविष्याग्नी, समुद्राला जाळतो वडवानळ नावाचा अग्नी, मेलेल्या माणसाला जाळतो भडाग्नी. भडाग्नी देवणी मशानी नेवणी येती परतोनी माघारी, तो भडाग्नी. असे 9-14 अग्नी सांगितले. त्याच्यातले 2-4 सांगितले. बाकीचे घरी गेल्यावर पा सगळे एक खट्या सांगितल्यावर रिॲक्शन येत असते. गोळ्या एक घेतल्या पाहिजे नाही का. सगळं पॉकेट घेतल्यावर अंगाला येतील ना पुढं. बाकीचे घरी घ्या. आणि मी काय भूत थोडंच घेतलं सगळे अग्नी सांगायला. 2 अग्नीने प्रवेश केला. इतकी गुंडी तापली कातडे जळून गेलं, हाडच उघडी पडली.
पण रगील होतं कानोगवारी. त्याने 125 गुंड्या दुधाच्या आणल्या. पंचीपाचा 125 लिटर दूध करून खांबापाशी साचलो. त्याचा इतका थर आला दुधाचा. आणि 125 गुंड्या सांडल्याच्या नंतर ज्ञानोबरायला प्रणाम केला. ज्ञानदेव, ज्ञानदेवा, ज्ञानराजा. नामदेव काही यही बोले, ये तो आपले साथी स्थान. नामदेवराय म्हणले हो सोबत होते, पण आम्ही तुम्हाला कशाला म्हणाव. नामदेवजी पिलाव दूध. मुक्ताई साहेब म्हणले काय वानवाता नको रे वानिया. मुक्ताई साहेब म्हणले नामदेवा पाजा दूध. मुक्ताई साहेबाचा आदेश आल्यावर डोळे भरून आले राजू. मुक्ताई साहेब म्हणल्या नामदेवा रोज देवाला नैवेद्य खाऊ घालतात, कधी कधी दूध पाजतात, आज दूध पाजा म्हणल्यावर कशा करता रडतात. जवळ आले आई साहेबाच्या. सांगितलं आई साहेब दूध पाजायला काय हरकत नाही माय, पण दूध आणायसाठी आपल्याकडे पैसे नाहीत. माय परिस्थिती नाजूक आहे, आता कोणी पैसे घेतल्याशिवाय दूध देणार नाही. मुक्ताई साहेब म्हणल्या नामदेवा 125 लिटर दूध या कानोगोवारीनं सांडले, हे गुंडीत भरा, भरा गुंडीत. तर नामदेवराय काय म्हणले मुक्ताई साहेबाला, आई साहेब हे 125 लिटर दूध सांडले, पण हे आपण पायान तुडिले, आपल्या पायाचं दूध देवाला कसं. तर मुक्ताई साहेबांनी द्वापार युगातला सिद्धांत दिला. द्वापार युगात त्यानं राधेच्या पायाची माती पिली पाण्यात टाकून. द्वापार युगात त्यानं राधेच्या पायाची माती पाण्यात टाकून पेली. राधा पवित्र आहेत, आपण अपवित्र आहेत का. भरा दूध. वंजळीन दूध भरलं, गुंडी हातात घेतली. कानोगोवारीच्या शिष्यानं कानोगोवारीच्या हाताला लोणी लावलं होतं. जळाल 3 हात आणि वरून कपडा बांधला. असे हात जोडून कानोगोवारी उभा. मुक्ताई साहेबांनी सांगितलं नामदेवा दूध भरा. गुंडीत दूध भरलं आणि नामदेवराय देवाकडे चालत होते. मुक्ताई साहेबांनी सांगितलं नामदेवा जाग्यावर थांबा, त्याला गरज असली तर खाली येऊन पिईन. कोणाला. पंढरपुरातल्या मालकाला डॉक्टर साहेब. गरज असली तर खाली येऊन पिईन. मग नामदेवराय म्हणले देवा सोने का गडवा दूधने भरियो. आहे ना असं काहीतरी, आहे असं काहीतरी. हो फार सुंदर. दूध पिओ मोरे गोविंद लाला, दूध पिओ मोरे गोविंद लाला. विठ्ठलची मूर्ती धार दिसोडी टाकली. नामदेवरायाच्या हातातली चरवी घेतली, दूध प्याला. फिरविले देवळ जगा माझी खाती, नामदेवा हाती दूध प्याला. परिणाम कानोगोवारीचे जळालेले हात नामदेवरायाच्या पायाला लागल्याबरोबर जखमा शांत. एका सेकंदात जखम शीतल. एका सेकंदात हात जशल तसे. नागरेवत्याच्या पुढचा परिणाम असा झाला, हात चांगले झाले. शिष्याने जटा धरल्या होत्या, हिसकून शिष्याच्या हातातल्या जटा घेतल्या, मांडी घालून नामदेवरायाच्या पुढे बसले आणि कानोगोवारी जटानं नामदेवरायाचे पाय झाडीत होते. नामदेवा आज कळालं वारकऱ्याची ताकद किती मोठी आहे. विटेवरच्या मूर्तीला दूध पाजायची ताकद ज्या संतात. काय वानो आता पुढे, काय वानो आता
या संतांची व्याप्ती आहे. म्हणून तुकोबराय म्हणले माझी वाणी पुरत नाही. सप्ताह चालू होता, 2 उदाहरणं झाले, 10 वाजून 5 मिनिटं झाले, 25 मिनिटच राहिला कार्यक्रम. नाही माळ येत ना तवार बुवा तुमच्या गळ्यात. इमानदारीने मोजावं, दुसरं काय नाही माझं म्हणजे. ज्याला माळ नाही त्यानं पालथ्या हातली मोजू द्या. नाही ताण घेऊ नका, पुढं सरकू आपण जास्त. सप्ताह चालू होता, असा स्टोर मोठा सप्ताह तुमचा चांगला. 50 वर्षापूर्वी ज्या सप्त्यात 15,000 लोक रोज पंक्तीला जेवत होते, सप्ताह किती मोठा असेल कल्पना करा. 50 वर्षापूर्वी. आता पैशाचा सुकाळ झालाय, त्याच्यामुळे पंक्ती किती मोठ्या असतील वर्णन करा, पण हाती नका चोंबाळू. काळ गोड आलाय मला, काळ गोड आलाय, काळ गोड आलाय. माझा 83चा जन्म आहे. त्या जुन्या म्हाताऱ्यांनी तर फार दुष्काळ पाहिला असेल. माझ्या लहानपणी डॉक्टर साहेब सप्त्याची पंगत असली की शिरा भात असायचा. 70-75 लग्न झाले माझ्या लहानपणी, एकाही लग्नात बुंदी नव्हती. फक्त बऱ्या माणसाच्या घरी साखरेचा शिरा आणि गरीब माणसाकडे गुळाचा शिरा. गोरे बुवा. तर सप्त्याच्या पंगतीत तवार बुवा माणसं जेवायचे, आग्रह करायचे. एखाद्याला जर अर्धी वडी शिऱ्याची नाही सहन झाली तर ती पात्रावर राहत होती, आणि पात्र जर फेकून दिले तर माझ्या डोळ्यानं पाहिलं राजे हो, एकीकडे कुत्रे पात्र वडीत होते आणि एकीकडे गरीब माणसं त्या पात्रावरच्या वड्या जमा करीत होते. माझ्या डोळ्यानं पाहिलं मी, डोळ्यानं. इतकी परिस्थिती भीषण होती. काय काळ असेल. 72च्या दुष्काळात म्हणे या जुन्या माणसांनी मिलू खाल्ले, बरबडे खाल्ले, मीठ लावून आंबाड्या भाजून खाल्ल्या, जवगहू खाल्ले, पण पोरायसाठी जमिनी राखून ठेवल्या. काबाड कष्ट केले जुन्या माणसाने, काबाड कष्ट. या जुन्या धोत्रावाल्याने, पटकावाल्याने, टोपेवाल्याने, जिनच्या पॅन्टीवाल्याने लई शहाणपणा करू नका. 72च्या दुष्काळात नाना प्रकारची फजिती करून आपल्यासाठी जमिनी कमविल्या. हे नालायक जिनच्या पॅन्टीवाले बायकोच्या गन पावडर साठी फुकायले. झोपीत भिताड पडून अंगावर सुमळ्या तुया. काय कष्ट केले, काय परेशानी काढ्या असते. धोत्रावाले मोजून आमची ते नालायक कट्ट्यास लग्न झालं. कोण दिली त्याला पोरगी, काय रिकाम होतं ते पोरीचा बाप बिगुड गेलाच बाशिंग बांधून बसलो आणि दिली त्याला पोरगी. आणि गावात नंबर 1चं ही चित्र. ते मला म्हणलं बाळू महाराज आपल्या लग्नाला यावं लागेल. म्हणलं कीर्तन नसलं ते नाही, कीर्तन नाही, लग्न आमुष्याच्या दिवशी आहे. म्हणलं असं कसं रे मुहूर्त, तुम्हाला काय करायचं, मला तरी काय घेणं, लग्न तू हे. मी कशाला उगा आगावपणा भिताडाव बसून कारभार करू. येतो मी, मला नाही कीर्तन त्या दिवशी, पण एक नियम आहे मा, धोतर नेसून येता येणार नाही. म्हणलं येत नाही. नाही म्हणे महाराज, मी म्हातारे नेणारच नाही लग्नाला. जुन्या माणसाच्या कदरा करी जा, आदर असला पाहिजे जुन्या माणसांचा. गावातलं एकही धोत्रावलं त्यांना लग्नाला नेलत नाही. मी म्हणलं मै सोय कशी, पॅन्ट कवा शिवशील. त्यांनी एक पॅन्ट आणली, तिला मापाचं कामच नाही, नाईट पॅन्ट. कोणाची कोणाला येते.
याची उपसान त्याला घाला आणि त्याची उपसान याला घाला. फाकेली की फाकती, सोडली की मिटकती. अशी पॅन्ट काय रे म्हणलं घालाई. दृष्टांतापुरती सांगायलो. 97-98 ला फेकून दिली तर आपण पुन्हा नाही पाहिजे. बायकोला मळमळ होते कधी कधी धोतर पाहिल्या. तिचा काय दोष नाही. नदीतून येता येता एक बाई नवकत लग्न झालं आमचं. एक बाई नदीतून निघली म्हणजे मा येऊ द्या मला. मुंग्या जरा हिशाबान चलत आहेत बरं. मुंग्या मुंगळे येड्यावानीच कोणीकडे धोत्र करून निघत येत. मी मुंग्यान मुंगळे म्हणायलो. तुम्ही काऊन अंगाव घ्या रे. बसताना पण कशा बसल्यात बघा ना शिस्तीत. हे कुणी केलं बोलत त्याला. मा येऊ द्या म्हणे. मी आपलं पांदीच्या तोंडाला पिशी घेऊन आमच्या घरच्या वाळूच्या वरी आल्या आणि तिनं टोपल्यात धुणं टाकून आवडलं होतं. निघाल्या दोन्ही बोलत बोलत. कोणतं माहेर आहे तुमचं? लांब काम का गाव? सासर हेच गाव आहे. पुढचे सासरे आहेत का काय तुमचे? आणि 7 महिने झाले ते आमच्या लग्नाला. पावापासून आमच्या पोरायची मायली इचूट असला म्हणजे बाई धोत्रामुळं सासरा म्हणते लोक. तुम्ही कीर्तनात काही नाही सजा पण घरी आल्यावर पॅन्ट घाली जा. येडपटेस का काय रे. आपलं धोत्रामुळं चांगलं चाललंय. येड्यावानी कधी जाऊ नको. पण कुठं फुरसनाच्या नादी लागाव. लय नादी लागाव तर भाकरीची पंचायत. एका दिवशी मला म्हणली बाई तुम्ही मग ऐकतच नाही. तुम्ही घरी घालायला पॅन्ट आणा बरं. म्हणजे त्याच्या बाजाराला मी जात नव्हतो. म्हणजे त्या गड्याला सांगायचं बाजार आणायचा. पण त्या दिवशी मीच गेलो. 2 ऊस तोडायचे 2 कोयते आणले 2 नाईट पॅन्टी आणल्या. ब्रँडेड आणल्या चांगल्या. मला काय घेता येत नव्हत्या. का शिकलेल्या पोरांना म्हणलं चांगल्या नाईट पॅन्टी घे बाबा. त्या 2 विकत घेतल्या. बॉक्स बिक्स मस्त. 2 कोयते घेतले बाजारातून. तेचतात. घरी आल्याबरोबर हातपाय धुतले आणि ते 2 बॉक्स तुळशीपाशी ठेवले आणि 2 कोयते 4 मंजुळा तोडल्या. दोन्ही पॅन्टीवर 2 आणि कोयत्यावर 2. हरित कुंकू अक्षदा गिक्षदा नमस्कार केला. याच्यात काय नाईट पॅन्टी. मला आज कळालो माहिती तुमचा किती जीव आहे. मी 2 महिन्यापासून म्हणत होते तुम्ही पॅन्ट घाला. मला आज लक्षात आलं जीव लाव. तुम्ही आणलीच पॅन्ट शेवटी. हो ना तो ऐकावंच लागेल. खाऊ कुठं तो नाही ऐकून. हो बाई 2 रंगाच्या आणल्या. बरं झालं 1 रंगाच्या आणल्या. लोक म्हणले असते एकच घालायला. नाही 2 रंगाच्या आणल्या. ढवळीन डाल आणली. काय ताण नाही. बरं पॅन्टीचं झालं. मग कोयते कशाला? म्हणलं आपल्याला ऊस तोडायला जायचंय. बाई आपल्याला ऊस तोडायला कोण नेईन. आणि म्हणलं पॅन्ट घातल्यावर कीर्तन कोण घेईन. 14 वर्ष झाले मला पुन्हा नाही म्हणली पॅन्ट घाला. एका इंजेक्शनातच राहील. औषध ओरिजिनल असलं की काम होतं बघा. हो डुप्लिकेट औषधानं काम होतं. पुन्हा नाही म्हणली. मी कधी मध्ये म्हणत असतो काय होत रे भंगाळ भंगाळ. कधी पॅन्ट घालू नका माय. कशाला आता 90 वर्ष लुगडं नेसलं आणि 91 वर्षी कशाला गाऊन. आता ती हुशार झाली. तिला माहित होतं पॅन्ट घातल्या आपलं छट बंद होते. काही धोत्राला लागणार नाही. एक बी. मी आपलं पॅन्ट घालून गेलो. कीर्तनापुरतं म्हणालो बरं तवर बुवा. मी नाही घातली पॅन्ट. लग्नात गेल्यावर मग ते सगळे म्हातारे तिथले होते असे. चांगले म्हातारे होते. काहीची गुलपशाड झालेले हे ते. कोणाला 1 गुलूप कोणाला 1.5 गुलूप. म्हणजे कोणाला एका डोळ्याला लांबचं दिसायले कोणाला जवळचं दिसायला असे गुलपशाड झालेले काही म्हातारे. मी असं चालतो. गिरगावचा शेतकर तू? हो मलाच विचारायला. बाळू महाराज तू याच गावचे का? आमच्या इथलेच. ते कस काय नाही आले रे? मी म्हणलं दादा धोत्रावाले पोरांना आणलेत नाही. अरे बापा 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 आगाऊ काम झालं. म्हणजे हे गिरगावचं घरानं जर आपल्या गावात आलं तर आपले बी पोरं कुठं लग्नाला नेणार नाही. ते मथारं लय खतरा होतं. नंबर 1 मंदिरात पते खेळणार. हो ते पोरीच्या आजोबाकडे गेलं आणि पोरीच्या आजोबाला म्हणलं रामभाऊ गिरगावच्या कट्ट्यानं धोत्रावाली लग्नाला आणले नाही. उद्या आपल्या इथं जरी बी आलं तर आपल्या इथले बी पोट्टे चांगल्या कार्याला म्हाताऱ्याला न्यायचे नाही. अरे आपण 72च्या दुष्काळात मिलू खाऊन जमिनी कमील्या. हे काल परवाची जीनच्या पॅन्टीवाले आपल्या नाकावर मिरी वाटायले. जरा मजा दाखवू गिरगावच्या पोरायला. तर ते पोरीचा आजोबा जरा हुशार शिकलेलं चांगलं जुन्या काळातलं म्हातार होतं. हुशार होतं. म्हणला ताण घेऊ नको सकाराम तात्या. ताण घेऊ नको. लग्न बिग्न लागलं काय सप्रेम भेटी थाट बीट मोठं लग्न.
साडे झाले, सगळं झालं. साड्याच्या आधी एक कार्यक्रम कोणता असतो? कन्यादान. कन्यादान. आणि कन्यादान मी 2-4 वर्ष भटपण करीत आहोत. कन्यादानाला काय नाही, 10 पैसे 20 पैसे पाण्यात बुडून टाकत होते. आता ते बंद झाल्यामुळे नोटा जरासा थेंब लावते तर टाकते, सगळी भिजल्यावर चालणार नाही. पण आमच्या टायमाला असे 20 पैसे 10 पैसे 4 आणि तेच होते कन्यादान. कन्यादान वतल्याच्या नंतर मथारा आलं तर मग मी तिथं हजरच होतो. देवप्पा म्हणले टाकान काय कन्यादानात? म्हणले तुम्हाला 100ची नोट देतो, पण कन्यादानात मला पोरीला 2 एकर जमीन देऊन टाकायची. म्हणा म्हणे मंत्र. ब्राह्मणान मंत्र म्हणले संकल्प सोडा, 2 एकर जमीन म्हाताऱ्याने देऊन टाकली आजोबांनी. सगळं लग्न झालं, साडे सुन्मुख परवर गिरवर सगळा कार्यक्रम. सुन्मुख पाहाचा कार्यक्रम झाला. सुन्मुखला पाहत असते, कसं पाहत असते सुन्मुख? एकूण नवरदेव एकूण नवरी, मधात म्हातारी. सुन्मुख पाहला तरुणबाईनं पाहायचं नाही. पाया पडून सांगतो तुम्हाला, चिमणा चिमणीचा खेळ नाही लग्न म्हणजे. सुन्मुख त्याच बाईनं पाहा जिचे 2 तरी दात पडलेले असावा. सुन्मुख पाहणे चिमणा चिमणीचा खेळ नाही. सुन्मुख त्याच व्यक्तीनं बघायचं, वयस्कर व्यक्ती असली पाहिजे जिचे 10-5% केस पिकले पाहिजे. अशा व्यक्तीनं सुन्मुख बघायचं. एकीकडून नवरदेव एकीकडून नवरी, मधात म्हातारी. म्हातारीच्या मांडीवर असं भिंग. म्हातारी दोन्हीचे मुंडके जवळ घेती आणि 3 चेहरे मधात दिसते. पण नवरदेवाला म्हातारीचा दिसतच नाही, त्याला नवरीचाच चेहरा दिसतो. म्हातारी काय म्हणते, बाब्या लय ह्या सफरचंदासारख्या गालाचीच्या लय नादी लागू नको. 20 वर्षापूर्वी हिच्या गालासारखीच मये पण होते आणि कालांतरानं मयासारखीच हिचे होणार आहे. याचं नाव सुन्मुख आहे. चिमणाच्या आपल्या 16 संस्कारापैकी एक संस्कारी लग्न संस्कार 16. फार शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. हे सगळे कार्यक्रम आटपले आणि सगळे कार्यक्रम आटपल्या मग ते असते पाळणा. हरपूर बेलण्याला जंपर बांधिते, हळदीचं पातळ चौघडी करते आणि मग ते पाळणा. ते पाळणे बी असेच. पहिल्या दिवशी जन्मलं बाळ, दुसऱ्या दिवशी खात या केळ, तिसऱ्या दिवशी फेकला गुलाल जुबाळा जुरेजू. काय ते पाळणे का हिसाब आहे का काय? काही पाळणे. परवाला वारीला गेलो मी, कार्तिक वारीला पंढरपूरला. त्याची पेटीन गिटीन पाळणे घ्यायला बाई, सगळ्या बायाचा उतारा पडला तिथं पाळणे घ्यायला. त्याच्यात एकही गाठ्यातला पाळणा नाही. गाठ्यातली पाळणे म्हणा. योगी दिसतो विचित्र, त्याला 3 नेत्र चर्म वेगळे. नाही वस्त्र मनवी तुझा मित्र, बाळा जो जो रे कुलभूषणा निजबा नारायणा, बाळा जो जो रे योगी आलासी विश्रामा, निजबा नारायणा, बाळा जो जो रे. असा पाळणा म्हणी जाण. हा तुमचा नातू कलेक्टर होईल. लहानपणी त्या लेकराला जर असा पाळणा म्हणला तर ते नायब तहसीलदार होईल, तहसीलदार होईल, प्राध्यापक होईल, शिक्षक होईल, वकील होईल, इंजिनियर होईल. काही पाळणे म्हणतात. काय पाळणा प्रभू रामचंद्राचा. वल्ल्यानाया गेले मारवती, वल्ल्यानाया गेले मारवती, जिवंत केले उर्मिला पती जुबाळा जुरे. जिवंत केले उर्मिला पती जुबाळा जुरे. काय पाळणा आहे. अशी पाळणे म्हणायची. काही पाळणे, काही भजन. राधे जन्म ह्या गावाला जाऊ. अर तू या गावात घुसताना दोन्ही रस्त्याच्या कडीला ढिगलं येत. इतका बेकार वास, त्या वासात राधा येते का रे? हा कशी येईन राधा इतक्या वासात? काही सोंग. राधा रंगानं दिसते छान, तिच्या येणीला गोंडे 2. राधेचं स्थान कुठे माहिती नागरिक? पंढरपुरातल्या मालकाच्या कपाळावर. गोपी चंदन ओटी तुळशीच्या. गोपी म्हणजे राधा. राधेनं जिथं देह समर्पित केला त्या ठिकाणची माती पंढरपूरचा मालक कपाळाला लावतो. तिला गोंडी लावायची काय गरज आहे? त्या बायकालाच 9-10 बैलाची लाव गोंडी. कशाला राधेला लावतो? एकदा काल्याचं कीर्तन सुरू झालं.
काला कृष्णाचा सांगायला मी मग काला कोण ऐक कृष्णाचा काल. शुकाचार्य संतात राजा परीक्षिते भगवान गवळणीच्या घरी गेले बर का. भगवान घरी परत आले. यशोदा मातेने विचारलं कन्या तू फार लवकर आलास बाळा. मैया ज्या गवळणीच्या घरी गेलो ती गवळण घरी नव्हती बर का. याच्याकरता यशोदा मैया मी घरी आलो. लागलीच्या का भजण्यानं प्रमाण म्हणलं गवळणीच्या घरी गेलो गवळण नव्हती घरी. हे गवळणीच्या घरी गेलो गवळण नव्हती घरी. मी म्हणलं फोन करून जायचं असतं नरसकाराम. त्या गवळणीला फोन नव्हता करा समल्या. असे प्रमाण म्हणतो रे. भजन करणे अमंगळवाणी नरका जाणे जुगेना. मात्र करायचं नाही राजू. परमार्थाचं लय परमार्थ टिकीला मागच्या लोकांना. 50 वर्षापूर्वीच्या कीर्तनकारांनी पायी पायी जाऊन कीर्तन केले. आंबाड्या खाल्ल्या घुगऱ्या खाल्ल्या आंबील खाल्ली कन्या खाल्ल्या. पैसा तर रुपया नव्हता हो. कपडे सुद्धा नव्हते चांगले. इतक्या परिस्थितीत पायी पायी जाऊन कीर्तन केले पण त्यांनी संप्रदायाचा नियम मोडला नाही. आताच्या नालायकांनी संप्रदायाचा नियम नाही मोडायचा. भजन चालू झालं मग जागराज कीर्तन. जीजी भाजनाला आलं त्या गावात. हो बाजरीची भाकर दूध होतं त्या माणसाच्या घरी. 2-3 गायी असं निरस तापल्याला दूध दीड भाकर चुरली. बाहेरचं असल्या मी टप्पू हाणत असतो मस्त. अशी अर्धी भाकर मधात लोटली मस्त होगी आणि तिकडं भजन सुरू झालं. पहिलाच अभंग. महादेवाचं मंदिर होतं कटेश्वरासारखं. पहिलाच अभंग. पार्वती हे पार्वती महादेव संन्यासे कसा झाला गणपती. ती बाजऱ्याची भाकरीन दूध तर इतक्या जोरात बाहेर आलं की आसऱ्याच्या तोंडावच गेलं. ते यजमान म्हणले कुठं पळाले. थांबा म्हणलं तुकाराम महाराजाची चुलती आली भाजनाला तिच्या पाया पडून येतो. असं भजन असतं का महाराज. मूर्खपणा आहे हे. असं बट्ट्याबोळ नाही करायचं. सुंदर शब्द. हा म्हातार नवरी टेम्पूत बसली तेव्हा टेम्पूच होते. त्याला जिपकारी फिपकारी आल्यात काय नव्हतं अरे टेम्पूडच. त्याच्या आधी तर बैलगाड्या. हो शहाणीबाई एकीकून बसत नव्हती. कोणी कोण माहितीये का बैलगाडीत. तिकडल्या बाजूने वांगणाचा नळा होता. पण शहाणीला कळते वांगणाचा नळा कोणी कोण असते. सांगता येईल काय एखाद्याला बैलगाडीच्या कोण्या बाजूने नळा असतो कुठल्याला. आपल्या काळात नळेच फुकले कुठून नळे. ते नळा इसळला की तिचं अंग भरत होतं म्हणून तिकून बाया बसत नव्हत्या. वांगारी होती तिकून. जरा फोपोटा लय बऱ्या घरची बाई असली की बेसरामाची फोक लावून वरून डमणी चवाळ गिवाळ साळवणाचं तनस मधात गाडी याच्यात जिजी बसल्यात. हो ती जिजीची गाडी. कुठेची गाडी सगळे पुढं. हो त्याच्यात लाडू करंजाची डेरे फेरे असायचे. जुना काळ 8वीचा जीनच्या पॅन्टीवाल्याने आय त्या पिठावर रेगा आणता नुसत्या. काय परिस्थिती असेल जुन्या काळात. नवरदेव नवरी कॅबिन मध्ये बसले की म्हातारा आलो. बामणान गाठ मारलेली सोडली. पोरी म्हणला चल घरी. ती म्हणली बाबा लग्न लावल्या तिकडच जात असतील. मग गड्या बस म्हणला लय सती निघायली काय तिकडं. घरी गेले. नवरदेव मला म्हणला बाळू. म्हणलं काय. म्हणलं महाराज म्हणलं पॅन्ट घातल्यावर तू बी बाळूच म्हणाले. आणि म्हणलं नवरी नेली ना. अरे मी म्हणलं ह्या गावात नियम आहे लग्न झाल्यावर 2 वर्षाला पाठी दे. अरे बापरे म्हणलं अगो धंदा झाला येतो. आता कसं करायचं. ते म्हणलं काही मनगडे बघ. मी म्हणलं मला पॅन्टीवर रेंज येत नाही गडी. मला धोतर पाहिजे. धोतरावर मग मेमरी कार्ड टाईट आहे आपलं सगळं कळत आहे. ते म्हणलं पण मला धोत्रावाले आणायचे नाही. म्हणलं मग मी काय करू चल घरी. ते म्हणला लग्न करून संन्यासाचा मिळ मग काहीच मिळ नाही. म्हणलं चल. ते म्हणला विचारून तर येईन. त्याच्या घरी पाण्याची पाईपलाईन होती ना. आम्हाला फुकट पाणी भरू देत होतं म्हणून जरसा कान कोंडावतो मी. मी गेलो त्या पोरीच्या आजोबाला म्हणलं बाबा काय बाबा. तुम्हालाच म्हणालो बाबा नवरीचा काय मिळेल. त्या लग्नातलं कपाट पलंग गादी हे ते सगळं 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 तुम्ही टेम्पाडात टाकलंय.
ते रानता नेता कपाट फपाट चट टाकली हो. पण रान कसं नेता येईल? मग काय पोरगी घेऊन जातो रे, थोत्तर घेऊन आला. मलाच म्हणलं ते अवघडच काम. कीर्तनाला गेल्यावर तेच माझ्या पाया पडत होता आधी, पण पॅन्ट घातल्यामुळे ती मला म्हणलं काय थोत्तर घेऊन आला. त्या नवरदेवाला सांगितलं हो ते रान घ्यायचं सांगितलंय. ते म्हणलं कसं रे? म्हणजे म्हातारी आणा आपल्या गावातले. आता मी आता धोतर नेसू तर मग सगळं पितळ उघडं पडून. धोतर नेसल्यावर मला बी जमते. मग आमची इथली म्हातारी कुठे आली? जाण म्हणलं आता घ्यान ये ना. लय पॅन्टीवाले गेले ना तुम्ही, आणि तिला आता काय करायचं तर. मग एक भारीची गाडी केली म्हाताऱ्याला. वरात ट्रॅक्टर नंतर टेम्पून आलतो. म्हातारं बंद बॉडीच्या गाडीमध्ये आणले 2-4. आल्याबरोबर मग राम राम श्याम श्याम परत चहा पिले. बसाच्या झाल्या गोठ्याबरोबर परत अशा चहा पिले मस्त उगे लिटर हो. बसले म्हणजे काय बाई काय नाही म्हणले. कन्यादानात 2 एकर जमीन दिली, ती घेऊन जावा आणि पोरगी घेऊन जावा. भांडणार व्हायचीच नाही. पोरं 2 आहेत. इथं राहिल्या कोणत्याला वाहल द्यावा नसलेली टकटक व्हायची. त्याच्यामुळे तुम्ही तुमची जमीन 2 एकर घेऊन जा. आमच्या सकाता त्याला हुशार होता. ते म्हणला आई बाई कॅनलच्या कडीची आहे का गोदावरीच्या कडीची आहे का तळ्याच्या कडीची आहे का लवणातली आहे का बर्डातली आहे, आधी मंडपात आणा. मग आम्ही टेम्पूत टाकून नेतो. तिथलं म्हातारं म्हणलं पोरगी घेऊन जा. जीनच्या पॅन्टीवाल्याला याच्या करता सांगायलो म्हाताऱ्याशिवाय काहीच फुकत नाही. तुम्ही म्हाताऱ्याच्या विरोधात जाऊ नका. विठाला 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 जुना सप्ताह 50 वर्षापूर्वी 10-15 हजार माणसं जेवत होते. एवढी मोठी अवस्था काय सप्ताह असेल महाराष्ट्र. रावसाहेब, तात्यासाहेब, अण्णाला साहेब, काकासाहेब, भाऊसाहेब अशी मोठमोठाली सप्त्यातली माणसं. जाऊ द्या फटू द्या. आता काय ओव्हर टाइम सुरू झालाय. कीर्तन मगच संपलं 10-10:30. असा योग आला म्हणले काय खेड्यापाड्यातले लोक येऊ लागले. सप्त्याचा 3रा दिवस. 3ऱ्या दिवसाचे कीर्तनकार बरोबर 11ला हजर झाले. पायी कीर्तनकार. गाथ्याचं भजन सुरू झालं. हातपाय धुवून कीर्तनकार गाथा भजनाला उभे राहिले. काय प्रेम होतं त्या काळातल्या वारकऱ्यांमध्ये. आजही जर देश टिकून सांगतो तुम्हाला, आजही जर विश्व स्थिर असेल तर निष्ठेनं परमार्थ करणाऱ्या लोकांवर आहे. निष्ठेनं परमार्थ करणाऱ्या माणसावर आजही जग टिकून आहे. हे निष्ठानिष्ठी करणाऱ्या नालायकावर जग नाही टिकून. हो, तत्वनिष्ठ परमार्थी, सदाचारी, सात्विक, विवेकी, विटेवरच्या मालकाला प्राणापेक्षा प्रेम करणाऱ्या संप्रदायातल्या लोकांमुळे विश्व टिकून आहे. त्यांची ख्याती सगळी. योग असा आला. कीर्तन ते गाथा भजन आटपलं. पंगत बसली. पंक्तीला कीर्तनकार जेवले. काय लोक होते सात्विक. का बैठकीत आराम केला. 4:30-5 वाजता हरिपाठ सुरू झाला. आचार्य तिकडे जवळ आले. पंक्ती आटपत आल्या. सप्ताह कमिटीतल्या एका माणसाला सांगितलं, दादा उद्याची दशमी धरायची का एकादश? ते म्हणले येडायस का काय रे, तू माळकरीच ना. उद्या जर एकादश असेल तर साबुदाणा भिजव, आणि दशमी असेल तर तू जिलेबीला पीठ लाव. रोज एक पक्वान्न करायची नवा. ते म्हणले दादा भानगड अशी झाली, पंचांगात एकादशी 2 देण्यात. स्मार्त आणि भागवत जर असेल तर भागवत एकादशी वारकरी धरीत असतात, पण 2 पंचांगकर्त्यानं भागवत आणि स्मार्त याचा उल्लेखच केला नाही. एक एकादश उद्याची आणि एक परवाची. आपण धरायची कोणती? म्हणले कीर्तनकाराला उठवा. त्याला उठीला गुळणा केळणा केला, पाणी गिनी पेलं. ते म्हणले एकादश कोणती? म्हणले मागची द्वादश सोडली तेव्हापासून चिंता होती. मी पण एकादश कोणाची धरावं. ते काय कीर्तनकार सामान्य नव्हते, अधिकारी कीर्तनकार होते. पण काय करावं, सोलापूर जवळ होतं. पंचांगकर्त्याला बोलिलं. ते म्हणले एकादश कोणती? ते म्हणले आपण गणित करून टाकलं. दुसऱ्या पंचांगकर्त्यानं सांगितलं मी काय गोट्या खेळून टाकली का, मग एकादश उद्याची. त्या पंचांगकर्त्यानं सांगितलं मग आजची. लिहिणाऱ्याचा संबंध नाही, धरणाऱ्याला अडचण आहे बुवा. एकादश धरणाऱ्याला अडचण, धरायची कोणी दिवशी. योग असा आला. त्या दिवशीच्या कीर्तनकारानं सांगितलं एकादशीचा वाद मिटविणारी व्यक्ती पंढरपुरात आहे. त्या व्यक्तीचं नाव आहे चातुर्माशी महाराज. तुम्ही चातुर्माशी बाबाकडे जा. ते चातुर्माशी बाबा आपल्या एकादशीचा वाद मिटवतील. चला आपण तिथं. 10-5 माणसं सगळी जणी मिळून पंढरपूर जवळ होतं. पंढरपूरला पोहोचले. चातुर्माशी महाराजांच्या मठात पोहोचले. काय वानू आता नको रे वाणी. हो, का तुकोबाराय म्हणतात माझी वाणी पुरत नाही. अशी व्याप्ती काय असेल संतांची, काय भक्तीची टोक असेल या संतांचं, काय टोक असेल भक्तीचं, काय विवेकाचा डोंगर असेल संतांकडे.
तिथं पोहोचल्याच्या नंतर त्यांचा एक सेवक होता 30-35 वर्षाचा. त्याला विचारलं, का रे चातुर्मासी बाबा कुठे? गेल्या 2-3 दिवसापासून बाहेर गावी गेले, तर अजून काय आले नाही. कधी येणार आहे? सांगितलं नाही. फोन गिन काही नव्हते त्या काळात, काही विषय नाही. कुठे गेले तेही सांगितलं नव्हतं. ठीक आहे म्हणले, येतो आम्ही. ऐका ना, पाणी गिनी तर पिऊन जा. नाही म्हणे, आमच्या पाठीमागं फार ताण. काय ताण? आजचे कीर्तनकार गैरहजर आहेत का? नाही म्हणे, कीर्तन यायचंच आहे. मग आले कशा करता? आम्हाला एकादशीची पंचायत पडली, उद्या धराव का परवा? सोपं काम आहे. तर ते सप्ता कमिटीतले माणसं म्हणले, तू इथं काय करतो? काय नाही म्हणले, महाराजांचा आश्रम झाली आणि 2 टायमाच्या मला भाकरी भेटतात. ते भजन करताना मी लांब बसून भजन ऐकतो आणि आश्रम झाली ते म्हणले, अरे चांगल्या चांगल्या वारकऱ्याला एकादशीचा मेळ कळणं, तू आश्रम झाडून भाकरी खाणाऱ्याला तुला काय कळते? ते म्हणले, मी म्हणलेलं ऐकू नका, पण एकादशी आजची आहे का उद्याची तुम्ही कोणाचं ऐकून धरणार? म्हणले, चातुर्मासी महाराजांचं. मग ऐका, तुमचा विश्वास आमच्या महाराजावर आहे ना, चातुर्मासी महाराजावर. किती विश्वास? 1000%. त्यानं सांगितलं उद्याची धरा, तर महाराष्ट्रातला प्रत्येक वारकरी उद्याची एकादश धरणार. ते जर म्हणले परवाची धरा, तर महाराष्ट्रातला प्रत्येक वारकरी परवाची एकादश धरणार. सगळ्या महाराष्ट्रांचा विश्वास चातुर्मासी महाराजावर आहे. मग ऐका, तुमचा विश्वास चातुर्मासी महाराजावर आणि आमचे महाराज एकादश धरताना पंचांग कॅलेंडर पाहत नाहीत. आमच्या कुत्र्यानं ज्या दिवशी भाकर खाल्ली नाही त्या दिवशी एकादश धरते. काय वानू आता? आमचं पुत्र ज्या दिवशी भाकर खात नाही त्या दिवशी एकादश धरते. त्याला कसं कळतंय? आमचे चातुर्मासी बाबा सकाळी पंढरपूरच्या चंद्रभागेमध्ये सकाळी 2:45 घरून निघते. 2:45 वाजता उठले की स्वयंपाक घरातली दुरडी घेते आणि त्या दुरडीत काय पोळ्या असतील, भाकरी असतील, पुऱ्या असतील, धपाटे असतील, कानोली असतील, ती सगळी कुत्र्याच्या पुढे रिचिते. आणि वापस स्नान करून आल्याच्या नंतर त्याच्यातलं कुत्र्यानं जर काहीच नाही खाल्लं तर असं समजायचं आजची एकादशी, आणि खाल्लं की असं समजायचं आजची दशमी, म्हणजे कुत्र्यानं एकादशीचा वाद मिटवावा. ते म्हणले, आता काय करावं लागेल? काही नाही म्हणले, मुक्कामाल थांबा. बाकीचे गेले, कीर्तनकार गेले, कीर्तन केलं आणि मुक्कामाल. हे कधी कळतंय? सकाळी 3:30 वाजल्यापासून पुढं. कारण आपले उपवास सकाळी सुरू होत असते. काही माणसं डोसक्याचं काढायचं, गुडघ्याला बांधायचं, गुडघ्याचं काढायचं, डोक्याला बांधायचं. एका गावात गेलोत नागरी बुवा आम्ही, दशमीचा दिवस. कीर्तन झाल्यावर जेवायचं. ज्यानं आम्हाला जेवायला नेलं का त्यानं 3 चपात्या दूध आधी खाल्लं. आपलं झालं बरं का महाराज? म्हणलं काऊन? म्हणलं 12 वाजू लागले त्याच्यामुळे पटकन जेवलो, मला एकादशी. आणि म्हणलं मी पाकिस्तानी आहे का? नाही म्हणलं, आपण 12 वाजून 1 मिनिटाच्या नंतर खात नाही. सुंगळे आहे का? तुझ्या बापान पंचम केलं का? असं त्याला नाही म्हणलं, कारण बुका लावणार ते होतं, त्याच्यामुळे इतकं कशाला म्हणून त्याला. आता म्हणायचं ती मेलं गेल्या वर्षी. मी जिथेच सांगत नसतो. शास्त्राचा निर्णय आहे, हिंदूचे उपवास पहाटे ब्राह्मी मुहूर्ताला सुरू होतात, तर दुसऱ्या दिवशी ब्राह्मी मुहूर्ताला एकादश संपत असते. एकादश जर आज 12ला सुरू होत असेल तर उद्या 1 वाजता सोडायला काय हरकत आहे? संध्याकाळी नाही सोडता येत. विश्रामी उपवास रात्री सुरू होतात, रात्री संपतात. आपले उपवास सकाळी सुरू होतात, सकाळी संपत असतात. ब्राह्मी मुहूर्त हा शास्त्राचा निर्णय. 12, 12:15, 12:30 आणि 1ला एखादं सुरू होत नसते. ब्राह्मी मुहूर्त शास्त्र आहे. त्याच्यासाठी मुक्कामाला थांबले. सकाळी गावरान तुपात, दुधामध्ये गावरान तूप टाकलं, दूध आटवलं, त्याच्यामध्ये डोक्याच्या केसासारख्या शेवया टाकल्या आणि कुत्र्याला खीर ठेवली. कुत्र्यानं खिरीचा वास सुद्धा घेतला नाही, लांब बसलं. दुसऱ्या व्यक्तीनं गावरान तूप लावलं चपात्याला आणि ती चपाती टाकली, कुत्रं लांब गेलं. एका व्यक्तीनं भाताला दही लावलं, दह्यात साखर टाकली आणि कुत्र्याच्या तोंडापाशी वाटी नेली. कुत्र्यानं तोंड बाजूला केलं आणि झाडाखाली बसलं. पुन्हा एक जण उठलं, बदामाचा शिरा घेतला, त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ होतं आणि बदामाचा शिरा जवळ टाकला. कुत्र्याच्या डोळ्यातून पाणी आलं, बोलता येत नव्हतं. ते पाणी असे संकेत देत होतं, माणसांनो, बुद्धिजीवी माणसांनो, तुम्हाला एकादशी जरी कळत नसेल तर धरू नका, पण कुत्र्याची एकादश मोडू नका. इतकं कुत्र सिद्ध होतं, इतकं कुत्र. दृष्टांत संपला सज्जनांनो. ज्या साधूच्या संगतीत राहून, ज्या साधूच्या घरचं अन्न खाऊन, ज्या साधूचं भजन ऐकून हिंस्र पशूच्या यादीत येतो कुत्रा. पशु काय पाप पुण्य जाणीती, उत्तम मध्यम भोग भोगीती. मला सांगा, एकादशीचा वाद मिटवायची ताकद कुत्र्यात येते. कुत्र जर इतकं विद्वान असेल
तर या कुत्र्यावर संस्कार करणारे चातुर्मासी महाराज किती विद्वान असतील. पूर्ण महाराष्ट्रातला एकादशीचा वाद चातुर्मासी महाराजांच्या कुत्र्याने मिटिला. कुत्र जर एवढं विवेकी होतं तर याच्यावर संस्कार करणारे चातुर्मासी महाराज किती मोठे असतील. म्हणून काकडा आळंदीला हैबत बाबा करायचे. गुरुवर्य समाधी धन मुक्त कैवल्य हैबत बाबा माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या समाधी मंदिराच्या समोर विना मंडप आहे. त्या मंडपात काकडा हैबत बाबांचा असायचा. काय वानवातन पुरेवानी. हैबत बाबांचा काकडा चालू असताना समाधीला स्नान वगैरे सगळं व्हायचं. चंदनाचा लेप लावायचे आणि समाधीवर मखमली शाल झाकून टाकायचे. हैबत बाबांचा काकडा तवारबुवा सुरू झाल्याच्या नंतर अर्ध्या तासात समाधीवर टाकलेली शाल भिजायची. बरोबर शाल भिजत होती. पुजाऱ्याने समाधीवरच्या शालीला हात लावला तर शाल व पाण्यानं अशी चपचप झाली. विचारलं समाधीवर पाणी नसताना समाधी साफ केली ती वल्ल कस काय. त्याचा सिद्धांत आहे. हैबत बाबाचा काकडा ऐकत असताना माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या समाधीत घाम येत होता. समाधी डोलायची. काय काकडा असत. माझ्या मालकाच्या दरबारात पंढरपुरातल्या मालकाच्या दरबारात समोर गरुड खांबापाशी काकडा असायचा. वैकुंठवासी बंकट स्वामींचा. 400-200 माणसं काकड्याला जागा धरून बसायचे. आपोआपलं पोतडं घेऊन स्वामी यायच्या अगोदर तास दीड तासानं आपोआपली जागा धरून बसायचे. त्या काळात त्या सुविधा नव्हत्या. स्पीकरच्या याच्याकरता बाहेर ऐकू येत नव्हतं. जिथं भेटल तितकं 2 पायावर माणसं काकडा ऐकायला बसायचे. काय स्वामींचा काकडा. वैकुंठवासी बंकट स्वामीचा काकडा सुरू झाला. त्याच्या अगोदर विटेवरच्या मालकाला स्नान पूजा पाठ संपूर्ण मंत्राच्या घोषामध्ये विद्वान ब्राह्मण मंत्र म्हणायचे. ज्ञाती ब्राह्मण अग्निहोत्री फार दिव्य 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 असे फार विद्वान ज्यांच्या जीवा मंत्र म्हणू म्हणू केळीच्या पानासारख्या पातळ असायच्या असे पाणिनीचे सुक्त म्हणायचे. त्या सुक्तात देवाचं स्नान पूजा पाठ व्हायचा. देवाला पितांबर घालायचे, मुकुट घालायचे. देवाच्या खांद्यावर 2 मासळ्या लावायचे आणि मग पुजारी खाली बसायचे. स्वामीचा काकडा सुरू व्हायचा. तो काकडा सुरू झाल्याच्या नंतर विटेवरचा मालक नाचायचा. विटेवरचा मालक डुलत असताना त्या मासळ्या खाली पडायच्या. पुजाऱ्याने विचार करायचा आकड्या त्या मासळ्या पितांबरात अडकल्यात खाली कशा पडतात. कालांतरानं कळालं स्वामींचा काकडा ऐकत असताना पंढरपुरातला मालक डुलत होता. काय वाणीवर प्रभुत्व असेल राजे हो. काय लोक असतील. काय अधिकार असेल. हे प्रत्यक्ष लोक ज्ञानोबर आहे. प्रत्यक्ष तुकोबर आहे. प्रत्यक्ष नामदेव आहे. प्रत्यक्ष नाथ बाबा. प्रत्यक्ष सावता बाबा. प्रत्यक्ष सेना महाराज. प्रत्यक्ष कबीर महाराज. प्रत्यक्ष मुक्ताबाई, जनाबाई, सखुबाई, मीराबाई. प्रत्यक्ष अधिकारी लोक होते. फार अधिकारी माणसं.
म्हणे अशी एक जागा होती गरुड खांबाच्या बाजूला 2 बाय 2 ची जागा. वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगायचे, गरुड खांबाच्या बाजूला एक 2 बाय 2 ची जागा होती. बंकट स्वामीचा काकडा सुरू झाल्यावर त्या जागेवर कोणी बसत नव्हतं. त्या जागेवर जरी कोणी बसला तर 1-2 मिनिटात त्याच्या मांडीला त्रास व्हायचा आणि तो बाजूला सरकायचा. ती जागा होती काशीतल्या मालकाची. कल्पना करा राजो, वैकुंठवासी बंकट स्वामींचा काकडा ऐकायला भगवान शिवशंकर बसायचे. काय काकडा असेल ते मायबाप, काय प्रेम असेल ते, काय तत्व असेल त्या निष्ठेमध्ये, काय वाणीला पवित्रता असेल त्या, काय वृत्ती नामी झालेली असेल स्वामींची. एके दिवशी स्वामीवर प्रेम करणारा एक त्यांचा भक्त होता. त्याची आई वारली. आईचा अंत्यविधी झाला. घरी परत आले, स्नान आटपलं, कडू घास काढला. गावातल्या निष्ठावंत काही वारकऱ्यांनी सांगितलं, बाळा तुझी आई वारली, तुझ्या आईच्या 14व्याला गोड जेवण आपण त्याला म्हणतो, त्याला शास्त्रामध्ये उदक शांती विधी म्हणतात. या उदक शांती विधीला वैकुंठ बंकट स्वामींचं कीर्तन व्हावं. त्यानं सांगितलं, दादा, अण्णा, तात्या, काका, नाना, भाऊ, आबा, हे सगळी गोष्ट खरी आहे. माझ्या सुद्धा तुम्ही मनातलं बोललात, माझ्या आईच्या उदक शांती विधीला बंकट स्वामींचं कीर्तन व्हावं, मलाही मान्य आहे. पण बंकट स्वामी 4 महिने चातुर्मासात पंढरपूर सोडत नाहीत. स्वामी कीर्तनाला येणं शक्य नाही. पण काय स्फूर्त केलं त्याला, आणि त्याला एवढं स्फूर्त केलं की त्याला पंढरपूरला यावंच लागलं. पंढरपूरला आला, त्याच्या लक्षात आलं आपली आई जात राहिली, स्वामींच्या मठात कसं जावं. त्याने युक्तिवाद केला. सकाळी 3:30 वाजता स्वामी स्नान करून चंद्रभागेच्या वाळवंटातून दत्त घाटाहून मंदिराकडे जातात, नामदेव पायरीकडे. आपण त्या दत्त घाटाच्या पायथ्याला उभं राहावा. चांदण्याची रात्र होती, साजूकसा चंद्राचा प्रकाश होता, दिव्य आकाशात चांदण्या टिपटिपत होत्या. त्या चांदण्याच्या प्रकाशामध्ये खाली मान घालून तो चिमुकला भक्त स्वामींची वाट पाहत होता. चंद्रभागेमध्ये स्नान आटपलं. रामकृष्ण नामाचा ध्वनी गुणगुणत, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, अशा नामाचा उच्चार करत स्वामी पटापटा पावलं टाकत होते. बघता बघता घाटाची पायरी रेंगल्याबरोबर उजव्या हाताला चांदण्याच्या प्रकाशात खाली मान घातलेला एक व्यक्ती दिसला. लक्षात घेतलं, हा बाळा आहे. का रे बाळा, गेली 2 महिने झालं पंढरपुरात दिसत नाही, आज दिसलास. स्वामी, 2 महिन्यापासून आई आजारी होती, आईची सेवा करण्याकरता गेलतो. सगळ्यात मोठं लेकराचं दैवत आहे मायबाप. मायबाप आहे केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. सगळ्यात मोठं दैवत लेकराचं, मुलांचं दैवत आपले आई वडील आहेत. माय तुम्हाला सांगतो, जी बाई ज्याच्या नावानं कुंकू लावते त्या बाईचा कुंखाचा मालक पंढरपुरातला मालक आहे. आपल्या पतीला पंढरपुरातला मालक समजायचं. जी बाई दिवसात एकदा तरी आपल्या मालकाचं दर्शन घेती ती बाई पंढरपुरातल्या मालकाला आवडती. खोटं सांगणार नाही माय तुम्हाला. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही तृण मानावे. 7व्या अवतारातली एक बाई पंढरपुरातल्या मालकाच्या पाया पडली नाही. पंढरपुरातला मालक तिच्या 9 बाऱ्या पाया पडला. तिचं नाव होतं लोपामुद्रा. पंढरपुरातल्या मालकाचं नाव होतं प्रभू रामचंद्र. मालक पाया पडल्यामुळे सीता 4 बाऱ्या पाया पडल्या. वापस येताना सीताई साहेब आपल्या मालकाला म्हणल्या, प्रभू तुम्ही 9 बाऱ्या तिच्या पाया पडल्यात म्हणून मी तिच्या 4 बाऱ्या पाया पडे, पण ती एकदाही आपल्या पाया पडली नाही. पंढरपुरातल्या प्रभू रामचंद्राच्या रूपात असणाऱ्या मालकाचे डोळे भरून आले. सीतेच्या तोंडाला हात लावला. सीते, आपलं नशीब उदयाला आलं, तिने आपल्याला पाया पडू दिले, आपलं नशीब समजलं. तर सीताई साहेबांनी विचारलं, मालक तिनं काय केलंय? काहीच केलं नाही. सकाळी स्नान झाल्यापासून संध्याकाळपर्यंत दिवसात 3दा पाया पडती, सकाळ दुपार संध्याकाळ. मालकाच्या पाया पडण्याचं पुण्य इतक्या टोकाला गेले की त्या पुण्याचं गठुडं माझ्या डोक्यावर मला वज झालंय, हे कसं फेडावं म्हणून तिच्या पाया पडून फेडे. मालकाचं दर्शन घेणाऱ्या बाईच्या पाया पंढरपुरातला मालक पडतोय, लक्षात ठेवा. सगळ्यात मोठा आपला देव आहे मालक. जिका भाग्याची आहे हो, संक्रांत आली आता पुढे, जिका भाग्याची आहे हो, आणि तिचा पती तिचा देव. मानी भ्रताराची बोली, धन्य जगी ती माऊली, तिचे होता दर्शन आणि मिळे पोट भरी अन्न. तू का म्हणे पतिव्रता,
आणि तिची देवावरी सत्ता. भाकडवाद नकोय माय. लंगावर एकादश धरी तीन म्हाताऱ्यावर कात होती. हा गेली एकादश नदीला. असं नाही करायचं माहिती ना तुम्हाला. कोण सांगितलंय तुम्हाला हे अज्ञान? हे असा भाकडवाद नसला पाहिजे, अंधश्रद्धा नसली पाहिजे. आपल्याकडे उपासतीनच सांगितले एकादशी सोमवार आणि प्रदोष. वारकरी संप्रदायात ज्ञानोबराय तुकोबाराने सांगितलेली उपास धरायची. हो शास्त्र आई जगदंबेचं अधिष्ठान मोठं आहे. धरत जातीचा उपवास. पण आमची इथे एक जण नवरात्रात 9 दिवस उपास धरीतून दसरा झाल्यावर घोरपडी धरीतू. हा देव वाघ सोडी, देवी वाघ सोडी न तू अंगाव थोत्तर फाडीन न देवीचा वाघ सुंबळ्या. 9 दिवस साबुदाणा खातून दसरा झाल्यावर घोरपडी तरी तू झोपीत भेताड पडेल ना अंगाव तुया. असं सांगितलं का देवीनं? काही काही इतके नाटकी माणसं आमच्याकडे देवीला बोकड्या कापते. तू बोकड्या खुऱ्या सगळं खाय, पण देवीचं नाव करून गाऊन खाला. कशाला देवीचं नाव बदनाम करायचं? नालायकपण आहे, नालायकपण आहे. हो महाराज, देवीचे फार मोठे अभंग आहेत आपल्याकडे. एक अभंग म्हणतो का रे? स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातिलावो. चारी वेदाचा वरी फुलवरा बांधिलावो. जय जगदंबे पूर्ण कदंबे तुझ म्या फुलवरा अर्पिला हो. काय काय अभंग, किती गोड, किती अभंग गोड. ये ग विठाबाई. काय काय शास्त्र आहे आपल्याकडे, किती सुंदर. पण काय झालं माहितीये का? आपण लोणी फेकून दिलं आणि शिकायला लावलं. हो हो नाही करायचं नालायकपणा. आपण लय श्रीमंत बापाची लेकरं होत. मी नेहमी सांगत असतो, ज्याच्या बापानं 200 एकर जमीन कमिली त्यानं सासरवाडीतल्या 10 गुंठ्यासाठी भांडायचंच नाही. त्या बापानं तुला 200 एकर कमिली सुंबळ्या 10 गुंठे आली सासरवाडी. काय येणार द्याला हपक्या तिथे जाऊन तू काय तुझी समाधी तरी होती का 10 गुंठ्यात? 200 एकर कमिली तुझ्या बापानं. किती मोठा बाप आहे आपला. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नामदेव आहे, चोखोबा आहे, नाथ बाबा आहे. लय मोठे बाप आहेत आपले, लय मोठे राजे भाऊ. काय ताकद आहे. ज्याच्या इथं वाघीन दूध देती ना त्यानं शेळी पाळायची नाही. एक जणाची तर 2 शिवहिणी जणल्या. शिवहिणी कीर्तनापुरता ऐका. हो शिवहिणाची जिती पाहिल्या धोत्र पिवळे होते. इतकं सोपं आहे का? आमच्या इथे तारीख घ्यायला 2-4 जण आले. मी घरीच होतो. शक्यतो फोनवरच तारखा घेत असतो मी. ते आले 5-6 जण गाडी करून घरी. गावाकडे राहत होतो तेव्हा 5-6 जण आले. सोमवारचा दिवस होता तर मग मी घरी आपलं सांगून ठेवलेलं आहे 3दा म्हणीन तेव्हा चहा करायचा. कशी खसखस पिकते आमच्यावर घेतल्यावर नाही का? तुम्हाला लय तुकाराम महाराजाच्या कुळातल्याच भेटल्या का बायका? तुमचे चेहरे पाहिल्याच कळत आणि तुम्हाला किती वर खणले ते अजे मस्त खसखस पिकते आमच्यावर घेतलं की या बसा. हो
चहा कर बर. मी बी ऐकू जासारखं म्हणत नाही. आता येईन म्हणायला पाहिजे तर नाही महाराज आता देवगाव फाट्यावर घेतला होते काहीच नाही बोलले. 5-10 मिनिटात लगेच म्हणलं अरे चहा कर बर. तरी त्याच्यातलं कोणी काहीच नाही म्हणलं. मी पुन्हा 10 मिनिटं जाऊ दे. अरे चहा कर बर. त्याच्यातला एक जण म्हणला महाराज 1:30 वाजलाय काय करायचा चहा सोमवारच सोडून जाऊ ना. मधात गेल्या आमच्या घरचे म्हणजे की पटकन काऊन नाही म्हणजे चहा करा फुकट करून शेंडीवर आता आलं की नाही चपात्या वगैरे नाही. महाराज तितका असू नका मग एवढा गावाला बाजार नाही. बरं पिठलं पोळी कर आपली ओळखीचे पाहुणे तर कर पिठलं पोळी. मी पुरणपोळ्या करते पण सरपण आणा